हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्ड बायोलॉजी लेसन नंबर 12 दॅट इज मिनरल न्यूट्रिशन. मित्रांनो, तुम्ही जर नीटची तयारी करत असाल तर अनअकॅडमीवरती नीटसाठी संदर्भात काही नवीन बॅचेस सुरू होत आहेत 16 मार्चपासून. सो विजेता बॅच आहे 2022साठी आणि एन्थूज बॅच आहे 2023साठी. सो या काही बॅचेस आहेत. तुम्हाला जर यामध्ये एनरोलमेंट करायचं असेल तर तुम्ही अनअकॅडमीमध्ये सबस्क्रिप्शन घेऊ शकता. शक्यतो सबस्क्रिप्शन आत्ताच घ्या, कारण 30 मार्चपासून या जे सबस्क्रिप्शनचे प्रायजेस आहेत ते वाढणार आहेत. सो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आत्ता सबस्क्रिप्शन घेऊ शकता. सोबतच जर तुम्ही सुहानी 10 हा कोड वापरला तर तुम्हाला सबस्क्रिप्शनवरती 10% ऑफ मिळेल. सो ही खूप चांगली ऑफर आहे. त्यासोबतच तुम्हाला काही मॉक टेस्ट हवे असतील किंवा क्वेश्चन बँक किंवा सोल्युशन्स हवे असतील तर त्यासाठी देखील तुम्हाला या ठिकाणी सबस्क्रिप्शन पाहायला मिळेल. आणि लास्ट डे आहे सबस्क्रिप्शनचा किंवा ऑफरचा, तो म्हणजे 16 मार्च. सो या संदर्भातील सगळ्या लिंक्स तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेकआउट करू शकता. मित्रांनो, ॲज यू नो की अनअकॅडमी हा इंडियाचा एक मोठा लार्जेस्ट एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये तुम्हाला इंडियाच्या टॉप एज्युकेटर्सकडून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतील आणि नीटचा पूर्ण सिलेबस तुम्ही एकाच कोर्समध्ये कवर करू शकता. म्हणजे हा जो कोर्स आहे यामध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे तीनही विषय शिकवले जातील आणि तुम्हाला हव्या त्या टीचर्सकडून तुम्ही शिकू शकता. सो असं काही नाही आहे की एक सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला फक्त एकाच बॅचमधून शिकता येईल. तुम्हाला हवं असेल तुम्ही त्या इतर एज्युकेटर्सकडून देखील शिकू शकता. सो तुम्ही सबस्क्रिप्शन घेणार असाल नक्की 30 मार्चच्या आधी घ्या, कारण त्याच्यानंतर प्राइसेस खूप मोठ्या प्रमाणात वाढतील. या चॅप्टरमध्ये बरेचसे मिनरल्सची नावं आहेत जी तुम्हाला अक्षरशः रट्टा मारायची आहेत, कारण याच्यामध्ये कॉन्सेप्ट्सपेक्षा जास्त तुम्हाला चॅप्टर हा रट्टा मारण्यासाठी आहे. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल, द बेसिक नीड्स ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर इसेन्शियली द सेम. They require macromolecules such as carbohydrates, proteins, fats and water and minerals for their growth and development. मॅक्रोमॉलिक्युल्स कोणते कोणते असतात? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स. आणि मायक्रोमॉलिक्युल कोणते कोणते असतात? मिनरल्स आणि व्हायटामिन्स. ओके. सो दिस चॅप्टर फोकसेस मेनली ऑन इनऑर्गॅनिक प्लांट न्यूट्रिशन. याच्यामध्ये आपण इनऑर्गॅनिक प्लांट न्यूट्रिशन पाहणार आहोत. इनऑर्गॅनिक म्हणजे काय? तर जे काही मिनरल्स आपण इथे पाहणार आहोत त्या मिनरल्समुळे प्लांटचं जे काही न्यूट्रिशन होतं त्याला आपण म्हणतो इनऑर्गॅनिक. ऑर्गॅनिकमध्ये काय येतं? जे सगळं ऑर्गॅनिक मॅटर आहे, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट आहे, त्याच्यामध्ये हायड्रोजन प्रेझेंट आहे, म्हणजे इन शॉर्ट कार्बन आणि हायड्रोजन एकत्र प्रेझेंट आहे, अशा सगळ्या मॅटरला आपण म्हणणार आहोत ऑर्गॅनिक. आणि ज्यांच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनच्या व्यतिरिक्त काही प्रेझेंट असेल, मग त्याच्यामध्ये सोडियम असेल, पोटॅशियम असेल, कॅल्शियम असेल, तर या सगळ्याला आपण म्हणणार आहोत इनऑर्गॅनिक. ओके. सो या चॅप्टरमध्ये आपण बेसिकली जे इनऑर्गॅनिक न्यूट्रियंट्स आहेत त्यांच्यावरती फोकस करणार आहोत. Wherein you will study the methods to identify elements essential to growth and development of plants and the criteria for establishing the essentiality. सो याच्यामध्ये आपण असे काही मेथड्सही पाहणार आहोत की ज्याच्या आधारे आपल्याला हे समजू शकतं की सोडियम का आवश्यक आहे प्लांटसाठी, किंवा प्लांटला काय गरज आहे पोटॅशियमची, का प्लांटला सिलिकॉन पाहिजे, का प्लांटला कोबाल्ट पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला या चॅप्टरमधून पाहायला मिळणार आहेत. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे यू विल ऑल्सो स्टडी द रोल ऑफ द इसेन्शियल एलिमेंट्स. आता आपण जर पाहिलं तर आपल्या पेरियोडिक टेबलमध्ये 118 एलिमेंट्स आहेत. याचा अर्थ नेचरमध्ये किंवा एन्व्हायरमेंटमध्ये 118 एलिमेंट्स कुठे ना कुठेतरी प्रेझेंट आहेत, मग ते मॅनमेड असो किंवा नॅचरल एलिमेंट्स असो. मग हे सगळे एलिमेंट्स प्लांट्सला आवश्यक आहेत का, किंवा याच्यामधले कोणते आवश्यक आहेत, कोणते खरंच इसेन्शियल आहेत, ते इसेन्शियल एलिमेंट्स कसे ओळखायचे, त्यांचं क्रायटेरिया काय आहे, हे सगळं आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच आता असं नाही की प्रत्येक प्लांटला सगळे इसेन्शियल एलिमेंट्स मिळतीलच, काहीतरी डेफिशियन्सी असणार. मग ती डेफिशियन्सी कोणाची आहे, म्हणजे कुठल्या एलिमेंटची आहे, कशामुळे झालेली आहे, त्याच्यावरती ओव्हरकम कसं करायचं, सिम्पटम्स काय आहेत, अँड द मेकॅनिझम ऑफ ॲब्झॉर्प्शन ऑफ दीज एसेन्शियल एलिमेंट्स, हे सगळं आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. द चॅप्टर ऑल्सो इंट्रोड्युसेस यू ब्रीफली टू द सिग्निफिकन्स अँड द मेकॅनिझम ऑफ बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. सो तुम्ही आत्तापर्यंत 10thमध्ये देखील नायट्रोजन फिक्सेशन पाहिलं असेल, तेच आता आपण या ठिकाणी डिटेलमध्ये पाहणार आहोत की नायट्रोजन फिक्सेशन का केलं जातं, कोणते मायक्रोब्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात, हे सगळं आपण यामध्ये पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट विथ मेथड्स टू स्टडी द मिनरल रिक्वायरमेंट्स ऑफ द प्लांट्स. आता या ठिकाणी आपल्याला कशावरून कळलं की प्लांट्सला मिनरल्स आवश्यक आहेत हे आपण पाहणार आहोत. सो इन 1860 ज्युलियस वॉन साच, हे नाव खूप महत्त्वाचं आहे, हे इयर पण खूप महत्त्वाचं आहे. इन शॉर्ट या चॅप्टरमध्ये तुम्हाला अजूनही काही सायंटिस्टची नावं पाहायला मिळतील. फोटोसिंथेसिसमध्ये वगैरे पण अनेक सायंटिस्टची नावं तुम्हाला पाहायला मिळतील. तरी सगळी नावं खूप महत्त्वाची आहेत. अलॉंग विथ देअर इयर आणि अलॉंग विथ देअर डिस्कवरीज, त्यांनी काय डिस्कवर केलं, त्यांनी काय स्टेटमेंट दिलं होतं, हे सगळं पण याच्यामध्ये महत्त्वाचं आहे.
सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अ प्रोमिनंट जर्मन बॉटॅनिस्ट. हे एक जर्मन बॉटॅनिस्ट आहेत. डेमॉन्स्ट्रेटेड फॉर द फर्स्ट टाईम दॅट प्लांट्स कुड बी ग्रोन टू मॅच्युरिटी इन अ डिफाईन न्यूट्रियंट सोल्युशन इन कम्प्लीट ॲब्सन्स ऑफ सॉईल. तुम्ही असं कधी विचार केलेला आहे का की विदाऊट सॉईल म्हणजे सॉईलचा वापर न करता देखील आपण प्लांटची ग्रोथ करू शकतो. कशी करू शकतो तर विथ दी हेल्प ऑफ न्यूट्रियंट बेस्ड सोल्युशन. म्हणजे काय करायचं आहे या ठिकाणी की सॉईल नाही वापरायचं आहे. बेसिकली प्लांट्स सॉईलमध्ये का उगवतात कारण सॉईलमधून त्यांना सगळे न्यूट्रियंट्स जे त्यांना ग्रोथसाठी आवश्यक आहेत ते सगळे मिळतात. सॉईलमधून हे न्यूट्रियंट्स कसे आले तर एकतर ऑलरेडी खनिजांमध्ये मिनरल्स असतातच ते आहेत किंवा पाण्याद्वारे पाणी जेव्हा जमिनीमध्ये मुरतं तेव्हा काही न्यूट्रियंट्स असतात किंवा जे मायक्रोब्स वगैरे आहेत ते काही न्यूट्रियंट्स ब्रेकडाऊन वगैरे करून तयार करतात. तर या सगळ्या गोष्टींमुळे सॉईलमध्ये ऑलरेडी न्यूट्रियंट्स असतात आणि म्हणून सॉईलमध्ये प्लांट्स उगवतात. जर तुम्ही एखादी सॉईल घेतली सपोज की राजस्थानमधली तुम्ही सॉईल घेतली जी एकदम नापीक वगैरे आहे किंवा कुठलीही इनफर्टाईल सॉईल घ्या तर त्या ठिकाणी वॉटर प्रेझेंट नाही आहे त्या ठिकाणी न्यूट्रियंट्स प्रेझेंट नाही आहेत तर प्लांट्स उगवतील का एकदम हरेभरे किंवा एकदम मोठे मोठे प्लांट्स ट्रीज उगवतील का तर नाही उगवणार कारण प्लांट्सला जे आवश्यक न्यूट्रियंट्स आहेत ते सॉईलमधून नाही मिळत आहे. मग आपण काय केलं सॉईलला सबस्टिट्यूट म्हणून काय घेतलेलं आहे वॉटर जे की प्युअर वॉटर आहे एकदम प्युअर आहे आणि त्याच्यामध्ये आपण प्लांट्सला कोणते न्यूट्रियंट्स आवश्यक आहेत ते आपण त्या पाण्यामध्ये मिक्स केले तर त्यामध्ये ते प्लांट उगवेल का तर ऑफकोर्स उगवेल कारण त्याला पाणीही मिळतं आहे सगळे न्यूट्रियंट्सही मिळत आहेत मग काय प्रॉब्लेम आहे ना उगवायला. सो तोच एक्सपेरिमेंट या ठिकाणी केलेला आहे की या टेक्निकला आपण म्हणणार आहोत हायड्रोपोनिक्स. हायड्रो म्हणजे वॉटर. सो या ठिकाणी या टेक्निकला आपण हायड्रोपोनिक्स म्हणणार आहोत ज्यामध्ये आपण न्यूट्रियंट सोल्युशनमध्ये प्लांट्सची ग्रोथ पाहणार आहोत कशा पद्धतीने होते. सो बेसिकली आधी आपण ही मेथड पाहूया आणि त्यानंतर आपण हे सगळं रीड करूया. तर बेसिकली या ठिकाणी काय केलं जातं हे आपल्याकडे ह्याला आपण मोठं करूया. एक आपल्याकडे या ठिकाणी टँक आहे याच्यामध्ये न्यूट्रियंट सोल्युशन आहे. न्यूट्रियंट सोल्युशन म्हणजे काय प्लांटला जे आवश्यक न्यूट्रियंट्स आहेत ते या सोल्युशनमध्ये मिक्स केलेत. ओके सो हे जे न्यूट्रियंट सोल्युशन आहे याच्यामध्ये एक पंप आहे आणि या पंपच्या सहाय्याने हे सगळं सोल्युशन इथपासून इथे असं पाठवलं जातं. इथे छोटेसे कप्स आहेत आणि ॲज यू कॅन सी की या ठिकाणी पाणी त्या कपमधून आतमध्ये जाण्यासाठी होल्स वगैरे पण प्रेझेंट आहेत आणि हे जे प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये कुठेही सॉईल वगैरे प्रेझेंट नाही आहे. जस्ट ते प्लांट्स या ठिकाणी या छोट्याशा कॅनलमध्ये टाकलेले आहेत जेणेकरून त्याचे रूट्स असे सुटे राहावेत आणि रूट्सला पटकन आवश्यक न्यूट्रियंट्स ॲब्झॉर्ब करता यावेत. ओके हे थोडंसं असं तिरपं असतं जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. हे थोडंसं तिरपं नाही दाखवले का या ठिकाणी ओके बट तरी पण इथेच मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. हे थोडंसं असं तिरपं असतं. तिरपं का असतं तर इथून पाणी इथून पाणी इथे आल्यानंतर असं पाणी येणार आहे. पाणी इथून आल्यानंतर ते पटपट फ्लो होतं. मग त्याच वेळामध्ये त्या रूट्सला काय करायचं असतं सगळे पाण्यामधले न्यूट्रियंट्स ॲब्झॉर्ब करायचे असतात. अगेन हे पाणी इथून इथे व्यवस्थित यावं यासाठी हे थोडंसं तिरपं असतं. पाणी इथे येतं परत पाणी इथे जातं हे सगळं या पंपद्वारे चालू असतं. हे सतत का होत असतं कारण असं नाही ना की आपण एका सेकंदामध्ये पाणी दिलं आणि त्या रूटने सगळं ॲब्झॉर्ब केलं असं नाही होऊ शकत ना. सो दॅट्स वाय दिवसभर हे चालू असतं. प्लांट आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे सगळे न्यूट्रियंट्स ॲब्झॉर्ब करणार आणि ते पाणी पुढे फ्लो होत राहतं. बस एवढीच मेथड आहे याच्यामध्ये जास्त काही नाही आहे. फक्त त्यांना हेच सांगायचं आहे की प्लांट सॉईलमध्ये यासाठी उगवतात कारण त्यांना सॉईलमधून न्यूट्रियंट्स मिळतात आणि ते जर न्यूट्रियंट्स आपण पाण्यातूनही दिले तरीही सॉईलच्या म्हणजे विदाऊट प्रेझेन्स ऑफ सॉईल देखील प्लांट्स ग्रोथ दाखवू शकतात. ओके सो हेच त्यांना यामधून सांगायचं आहे. सो हा होता जस्ट एक्सपेरिमेंट. अगेन अशी अरेंजमेंटही आहे की या ठिकाणी तुम्हाला काय पाहायला मिळते हे इंडिव्हिज्युअल म्हणजे तुम्ही जर हे सगळे कॅन्स वगैरे पाहिले तर इंडिव्हिज्युअल कसं असेल तर ते आता आपण या ठिकाणी पाहूया. तर इंडिव्हिज्युअलमध्ये तुम्हाला एक छोटंसं प्लांट लावायचं आहे. याच्यामध्ये काय करायचं आहे की या पॉटमध्ये ते कुठेही माती घ्यायची नाही आहे. तर हे सोल्युशन न्यूट्रियंट बेस्ड सोल्युशन आहे. याच्यामध्ये सगळे न्यूट्रियंट्स टाकायचे आहेत. एक फनल घ्यायचं आहे की ज्यामधून ते सगळे न्यूट्रियंट्स त्या पाण्यामध्ये ॲड केले जातील. प्रत्येक ठिकाणी आपण कॉटन टाकले. कॉटन का टाकले तर या ठिकाणी आपल्याला वॉटर कुठेही वेस्ट नाही करायचं इव्हॅपोरेट नाही करायचं. ऑब्व्हियसली आपल्याला या प्लांटला सनच्या प्रेझेन्समध्ये ठेवावं लागेल. मग हे सगळं पाणी जर इव्हॅपोरेट होऊन गेलं तर मग काय फायदा. सो दॅट्स वाय आपण या ठिकाणी कॉटन लावलेलं आहे जेणेकरून पाण्याचं खूप जास्त इव्हॅपोरेशन होऊ नये कारण उघडं पाणी पटकन इव्हॅपोरेट होतं. सो दॅट्स वाय आपण त्याला शक्यतो ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि या ठिकाणी एक एरेटिंग ट्यूब आहे. का असेल बरं एरेटिंग ट्यूब अरे त्या रूट्सला हवा पाहिजे की नको. सो दॅट्स वाय ती हवा त्या रूट्सला मिळावी यासाठी या ठिकाणी एक एरेटिंग ट्यूब आहे. कारण जर आपण या म्हणजे हा जो डबा आहे किंवा जे पण बाउल वगैरे आहे तर या पॉटला जर आपण पूर्ण ब्लॉक केलं तर हवा कशी येणार. सो दॅट्स वाय त्यांना हवा मिळावी यासाठी या ठिकाणी एक एरेटिंग ट्यूब आहे जेणेकरून रूट्सला कारण हवा पण महत्त्वाची आहे ना हवेमधले पण त्या न्यूट्रियंट्स महत्त्वाचे आहेत. सो दॅट्स वाय ते या ट्यूबमधून जाणार. सिम्पल एवढंच आहे. या ठिकाणी जास्त काही लोड नाही घ्यायचं आहे. सो याच्या आधारे बरेचसे व्हेजिटेबल्स वगैरे पण ग्रो केले होते. त्याच्यामध्ये येतो आपला लाल टोमॅटो
So since then a number of improvised method have been employed to try and determine the mineral nutrients essential for plants. आणि याच्यामधून असं कळलं की प्लांट्सला काय आवश्यक आहे, मिनरल न्यूट्रियंट्स. सो द इसेन्स ऑफ ऑल दीज मेथड्स इन्वॉल्व द कल्चर ऑफ प्लांट्स इन अ सॉइल फ्री डिफाईन्ड मिनरल न्यूट्रियंट्स मिनरल सोल्युशन. आणि याच्यामुळे काय होते की प्लांटला जेवढं आवश्यक आहे तेवढे मिनरल न्यूट्रियंट्स मिळतात, जास्तही नाही कमीही नाही, म्हणजे डेफिशियन्सी पण नको आणि टॉक्सिसिटी पण नको. कारण जर जास्त मिनरल्स झाले तर प्लांट्सला टॉक्सिसिटी होऊ शकते. ती काय आहे ते आपण याच चॅप्टरमध्ये पुढे पाहणार आहोत. सो बेसिकली एक ऑप्टिमम लेवलमध्ये आपण प्लांट्सला न्यूट्रियंट्स प्रोव्हाइड करू शकतो. सो दॅट्स वाय आहे हे. आफ्टर अ सिरीज ऑफ एक्सपेरिमेंट्स असे बरेचसे एक्सपेरिमेंट्स केले गेले इन विच द रूट्स ऑफ द प्लांट्स वर एमर्स्ड इन न्यूट्रियंट सोल्युशन. म्हणजे ते रूट्स त्या न्यूट्रियंट सोल्युशनमध्ये असे एमर्स म्हणजे टाकलेले म्हणजे असे स्प्रेड झालेले होते. अँड वेअर इन अन एलिमेंट वॉज ॲडेड, त्याच्यामध्ये एलिमेंट्स ॲड केले गेले होते. मग एलिमेंट्स बदलूनही पाहिलं की आज सोडियम टाकल्यानंतर प्लांट असा ग्रो झाला, उद्या काहीतरी नायट्रोजन टाकलं जाईल, परवा काहीतरी कॅल्शियम टाकलं जाईल, आणि त्याच्यामध्ये काय ग्रोथ होते का, एखाद्या पर्टिक्युलर एलिमेंटची जर डेफिशियन्सी असेल तर प्लांट्स कुठले वेगळे सिम्पटम्स दाखवत आहेत का, हे सगळं यामध्ये चाललेलं होतं. सो मग आफ्टर दॅट बाय धिस मेथड एसेन्शियल एलिमेंट्स वर आयडेंटिफाईड. आणि याच्यामधून आपल्याला कुठले एलिमेंट्स खरंच प्लांटला आवश्यक आहेत, प्लांट ग्रोथसाठी खरंच आवश्यक आहेत, ते एलिमेंट्स आपल्याला कळले. आणि असे किती एलिमेंट्स आहेत, तर सगळ्या एन्व्हायरमेंटमधल्या एलिमेंट्सपैकी प्लांटला फक्त 17 एलिमेंट्स आवश्यक असतात जे की इसेन्शियल आहेत. त्याच्यामध्ये पण मायक्रो कुठले आहेत, मॅक्रो कुठले आहेत, म्हणजे कोणते कमी क्वांटिटीमध्ये चालतील, कोणते जास्त क्वांटिटीमध्ये हवे आहेत, ते पण ते पण जे काय म्हणतो आपण त्याला, क्लासिफिकेशन, तेही आपण पाहणार आहोत. सो नेक्स्ट आहे हायड्रोपोनिक्स हॅज बीन सक्सेसफुली एम्प्लॉयड ॲज अ टेक्निक फॉर द कमर्शियल प्रोडक्शन ऑफ व्हेजिटेबल्स सच ॲज टोमॅटो, सीडलेस कुकुंबर अँड लेट्यूस. सो या सगळ्या भाज्यांसाठी ही मेथड वापरली जाऊ लागली. हे खूप इम्पॉर्टंट आहे. टोमॅटो, सीडलेस कुकुंबर, तुम्ही बऱ्याचदा सीडलेस कुकुंबर देखील पाहिले असतील. युजली कुकुंबरमध्ये बऱ्याचशा सीड्स असतात, बट अशा पद्धतीने जर आपण म्हणजे सीड ज्या न्यूट्रियंटमुळे सीड तयार होते ते न्यूट्रियंटच जर आपण त्या पाण्यामध्ये ॲड नाही केलं तर ऑब्वियस गोष्ट आहे की सीड्स तयारच नाही होणार आणि वी कॅन इझिली गेट सीडलेस कुकुंबर्स. ओके, हे अजून अनेक व्हेजिटेबलसाठी पण तयार केलं जाऊ शकतं, बट एक्सपेरिमेंटसाठी याच काही भाज्यांची नावं किंवा भाज्या घेतल्या होत्या. इट मस्ट बी एम्फसाइज दॅट द न्यूट्रियंट सोल्युशन मस्ट बी एडिक्वेटली एरेटेड टू ऑप्टेन दी ऑप्टिमम ग्रोथ. आणि ऑब्वियसली एअर देखील आपल्याला द्यायची आहे ऑप्टिमम ग्रोथसाठी. सो या ठिकाणी एरेटिंग ट्यूब खूप महत्त्वाची आहे. आता आपण पाहतो एसेन्शियल मिनरल एलिमेंट्स कोणते कोणते आहेत. मोस्ट ऑफ द मिनरल्स प्रेझेंट इन सॉईल कॅन एंटर प्लांट्स थ्रू रूट्स. सो रूट्समधून ऑब्वियसली मिनरल्स जाणार आहेत कशामध्ये, प्लांटच्या बॉडीमध्ये. सो इन फॅक्ट मोर दॅन 60 एलिमेंट्स ऑफ द 105 डिस्कवर्ड सो फार आर फाउंड इन डिफरंट प्लांट्स. सो प्लांटला आवश्यक एलिमेंट्स फक्त 17 आहेत. हे मला कसं कळलं, तर मला नाही कळलं, ते सायंटिस्टने शोध लावला होता. आणि हेच आपण पुढे चॅप्टरमध्ये पाहणार आहोत की प्लांट्सला एक्झॅक्टली आवश्यक म्हणजे खूप अत्यंत आवश्यक किंवा त्याच्याशिवाय प्लांट जगू शकत नाही असे एलिमेंट्स फक्त 17 आहेत. पण इनिशियली जर आपण पाहिलं किंवा जर आपण प्लांटला असंच कुठल्याही सॉईलमध्ये जर आपण इम्प्लांट केलं जे भरपूर न्यूट्रियंटवाली सॉईल असेल तर त्यामधून अराउंड 60 एलिमेंट्स प्लांट ॲब्झॉर्ब करू शकतं. आणि त्याच्यामध्ये मग गोल्ड आहे, त्याच्यामध्ये मग सेलेनियम आहे किंवा इतर पण रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल स्ट्रॉन्शियम वगैरे असेल ज्याचा प्लांटला काही उपयोग नाही आहे पण तरीही ते प्लांट ॲब्झॉर्ब करतं. आता ऑब्व्हियसली कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट तयार होणार आणि प्लांटचे रूट्स काय करणार, ॲब्झॉर्ब करणार. सो त्याच्यामुळे काय होते, अननेसेसरी न्यूट्रियंट्स प्लांटच्या बॉडीमध्ये जात आहेत. मग त्याचं सपोज की आपल्या बॉडीमध्ये स्ट्रॉन्शियमची वगैरे आवश्यकता नाही आहे आणि ते जर प्लांट थ्रू आपल्या बॉडीमध्ये गेलं तर त्याचा आपल्यावरती पण ॲडवर्स इफेक्ट होऊ शकतो, ॲनिमल्सच्या बॉडीवरती पण होऊ शकतो. सो दॅट्स वाय या ठिकाणी प्लांट नको ते न्यूट्रियंट्स पण ॲब्झॉर्ब करत आहे आणि आवश्यक आहेत 17 बट ॲब्झॉर्ब करत आहे 60 एलिमेंट्स आउट ऑफ 105. हे नंबर्स खूप महत्त्वाचे आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे देर आर टेक्निक्स विच आर एबल टू डिक्टेट दी मिनरल्स इवन ॲट व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे खूप कमी कॉन्सन्ट्रेशन जरी असेल त्या मिनरल्सचं तरीही आपण ते मिनरल्स डिक्टेट करू शकतो प्लांट बॉडीमध्ये. अराउंड 10⁻⁻8 ग्राम पर ml एवढं जरी ते प्लांट बॉडीमध्ये प्रेझेंट असेल तरीही आपण ते आयडेंटिफाय करू शकतो. So now the question is whether all the diverse minerals elements present in the plant, for example gold, selenium etc. जे पण आहे ते सगळं प्लांटला आवश्यक आहे का, तर याचं उत्तर आहे एवढ्या सगळ्या अमाऊंटमध्ये काहीच गरज नाही आहे. कारण प्लांट्सला जे इसेन्शियल एलिमेंट्स आहेत ते कोणते आहेत ते आता आपण पुढे पाहणार आहोत आणि त्याच्यामध्ये कुठेही गोल्ड, सेलेनियम वगैरे यांचा समावेश नाही आहे. सो हे प्लांटला जरी नाही मिळाले तरी प्लांटला काही फरक पडत नाही. ओके, सो आता क्रायटेरिया काय आहे, कसं निवडायचं आपण की हे इसेन्शियल आहेत, हे नॉन इसेन्शियल आहेत किंवा हे एलिमेंट्स खरंच प्लांटला इम्पॉर्टंट आहेत, याचे काही क्रायटेरिया आहेत. सो लेट अस सी. त्याआधी तुम्हाला जर या ठिकाणी
हायड्रोपोनिक मेथड काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर हा छोटासा पॅरेग्राफ आहे, हा तुम्ही रीड करू शकता. ऑलरेडी मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने प्रोसेस होते, बट इफ यू वॉन्ट यू कॅन रीड दिस. ओके. सो क्रायटेरिया आता आपण पाहतोय. द एलिमेंट्स मस्ट बी ॲब्सल्युटली नेसेसरी फॉर सपोर्टिंग नॉर्मल ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. सो बेसिकली कुठले एलिमेंट्स इसेन्शियल असतील तर जे एलिमेंट्स खरंच ग्रोथसाठी गरजेचे आहेत आणि खरंच त्या प्लांटच्या रिप्रोडक्शनसाठी गरजेचे आहेत, असे जे एलिमेंट्स असतील तेच फक्त इसेन्शियल आहेत. ओके. म्हणजे जे एलिमेंट्स खरोखर ते प्लांटसाठी युजफुल आहेत की नाही हे कसं कळणार, तर आपण जेव्हा हे सॉल्युशन घेणार आहोत तेव्हा त्यामध्ये प्रत्येक एलिमेंट टाकून पाहिला जातो आणि ज्या एलिमेंटमुळे प्लांटला काही फरकच पडत नाही आहे तो एलिमेंट ऑब्व्हियसली इसेन्शियल नाही आहे. पण ज्या एलिमेंटमुळे खरोखरच प्लांटची ग्रोथ थांबते किंवा प्लांट रिप्रोड्यूस करू शकत नाही आहे ते एलिमेंट्स खरोखर युजफुल आहेत किंवा इसेन्शियल आहेत. ओके. सो इन द ॲब्सन्स ऑफ एलिमेंट द प्लांट्स डू नॉट कम्प्लीट देअर लाईफ सायकल ऑर सेट द सीड्स. सो असे एलिमेंट्स की ज्यांच्या ॲब्सन्समध्ये प्लांट्स अजिबात ग्रोथ वगैरे दाखवू शकत नाहीत त्या एलिमेंट्सला आपण इसेन्शियल एलिमेंट्स म्हणतो. हा झाला पहिला क्रायटेरिया की ते खूप 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 महत्त्वाचे असले पाहिजेत. दुसरी गोष्ट अशी की द रिक्वायरमेंट ऑफ द एलिमेंट मस्ट बी स्पेसिफिक अँड नॉट रिप्लेस्ड बाय अनदर एलिमेंट. आणि ते एलिमेंटची रिक्वायरमेंट एवढी जास्त असायला पाहिजे आणि एवढी स्पेसिफिक असायला पाहिजे की इतर कुठलाही एलिमेंट त्याला रिप्लेस करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल आपले लाडके आईवडील की ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात, त्याच्याशिवाय आपली लाईफ सायकल काहीच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांना आपण रिप्लेस करू शकत नाही, ते आपल्या लाईफमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. सो त्याच पद्धतीने ज्याप्रमाणे आपले आईवडील आपलं पालनपोषण करतात त्याचप्रमाणे या प्लांटसाठी त्याचे न्यूट्रियंट्स आहेत. ओके. सो नेक्स्ट आहे in other words deficiency of any of one element cannot be met by supplying some other element. सो याचा अर्थ काय की इसेन्शियल एलिमेंट्समधला एखादा जरी एलिमेंट नसला तरी देखील ते प्लांट त्याची डेफिशियन्सी कोणी भरून काढू शकत नाही. फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर कॅल्शियम जर प्लांट बॉडीमध्ये नसेल तर मिडल लॅमेला म्हणा किंवा असल्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या प्लांट बॉडीसाठी खूप आवश्यक आहेत त्या तयारच होणार नाहीत. सो दॅट्स वाय इट्स व्हेरी इम्पॉर्टंट ऑर इट्स एसेन्शियल एलिमेंट. नेक्स्ट आहे द एलिमेंट मस्ट बी डायरेक्टली इन्वॉल्ड इन द मेटाबॉलिझम ऑफ द प्लांट. तो जो काय एलिमेंट आहे तो त्या प्लांटच्या मेटाबॉलिझममध्ये एकदम डायरेक्टली इन्वॉल्ड असला पाहिजे. असं नाही की मी तुला सांगतो तू कर, तू त्याला सांगते तो कर, असं काय होणार नाही आहे. एकदम जो इन्वॉल्ड असणारा एलिमेंट असेल तर तोच इसेन्शियल असणार आहे. तो ॲक्च्युअली त्या ठिकाणी मेटाबॉलिझममध्ये प्रेझेंट असला पाहिजे. ओके. सो हे काही 3 क्रायटेरिया आहेत. अजून एक आहे. ओके. सो बाकीचे क्रायटेरियाज आपण पाहूया. बेस्ड ऑन दी अबो क्रायटेरिया फर्स्ट क्रायटेरिया कोणता होता की तो ॲब्सल्युटली इसेन्शियल असला पाहिजे, त्याचं रिप्लेसमेंट करता आली नाही पाहिजे, तो स्पेसिफिक असला पाहिजे आणि चौथं म्हणजे तो डायरेक्टली इन्वॉल्ड असला पाहिजे प्लांट बॉडीच्या मेटाबॉलिझममध्ये. सो या काही गोष्टी होत्या. नेक्स्ट आहे बेस्ड अपॉन दी अबो क्रायटेरिया ओनली अ फ्यू एलिमेंट्स हॅव बीन फाउंड टू बी ॲब्सल्युटली इसेन्शियल फॉर प्लांट ग्रोथ अँड मेटाबॉलिझम. दीज एलिमेंट्स आर फर्दर डिवायडेड इंटू 2 broad categories based upon their quantitative requirements, that is macronutrients and micronutrients. सो आता हे जे एलिमेंट्स आहेत ऑब्व्हियसली त्यांच्या क्वांटिटीमध्ये थोडासा फरक असणार आहे. असं नाही की प्रत्येक एलिमेंट सेम क्वांटिटीमध्ये किंवा जास्तच क्वांटिटीमध्ये हवा आहे असं काही नाही आहे. सो जे एलिमेंट्स जास्त क्वांटिटीमध्ये हवे आहेत त्यांना आपण मॅक्रोन्युट्रियंट्स म्हणणार आहोत आणि जे कमी क्वांटिटीमध्ये हवे आहेत त्यांना आपण मायक्रो म्हणणार आहोत. आता कमी क्वांटिटी किती आणि जास्त क्वांटिटी किती, तर मॅक्रोन्युट्रियंट्समध्ये जे 10 मिलीमोल पर किलोग्राम इतके जे याच्यापेक्षा जास्त जे हवे असतात त्याला आपण म्हणणार आहोत मॅक्रोन्युट्रियंट्स आणि याच्यापेक्षा कमी जे हवे असतात त्याला आपण म्हणणार आहोत मायक्रोन्युट्रियंट्स. ओके. सो मॅक्रोन्युट्रियंट्स आर इसेन्शियली प्रेझेंट इन प्लांट टिश्यू इन लार्ज अमाऊंट, दॅट इज एक्सेस ऑफ 10 मिलीमोल पर किलोग्राम ऑफ ड्राय मॅटर. याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजेत. द मॅक्रोन्युट्रियंट्स इन्वॉल्व याच्यामध्ये काय काय इन्वॉल्व होतं तर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर, पोटॅशियम, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. हे सगळे जे एलिमेंट्स आहेत म्हणजे हे सगळे जे या ठिकाणी तुम्हाला नावं पाहायला मिळतात हे सगळे येणार आहेत मायक्रोन्युट्रियंट्समध्ये. बरं, आता हे लक्षात कसं ठेवायचं, काही ट्रिक आहे का, तर माझ्याकडे एक ट्रिक आहे ज्याद्वारे तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा तुम्ही स्वतःची देखील ट्रिक तयार करू शकता. सो आता या ठिकाणी आपण यांचे सगळे इनिशियल्स लिहूया. CHONPK, CAMG आणि S. ओके. सो आता या ठिकाणी C म्हणजे कार्बन, H म्हणजे हायड्रोजन, O म्हणजे ऑक्सिजन, N म्हणजे नायट्रोजन, P म्हणजे फॉस्फरस, K म्हणजे पोटॅशियम, Ca म्हणजे कॅल्शियम, Mg म्हणजे मॅग्नेशियम आणि S म्हणजे सल्फर. हे सगळे न्यूट्रियंट्स कसे आहेत, इसेन्शियल आणि मॅक्रोन्यूट्रियंट्स आहेत. ओके. सो आता CHON म्हणजे तुम्ही खून असं लक्षात ठेवू शकता. तसं ते खून नाही दिसत बट तरीही तुम्ही लक्षात ठेवू शकता. खून PK म्हणजे खून पिऊन, सो खून PK. का मग हे मराठीमध्ये झालं का मग.
खून पिके का मग आणि एस फॉर मी सुहानी लक्षात ठेवलं तर तुम्ही काही लक्षात ठेवू शकता. काहीही आपल्याला इलॉजिकल अशा गोष्टी तयार करायच्या आहेत. सो खून पिके का मग मी सुहानी ठेवलं तर तुम्ही सल्फर ठेवू शकता एस म्हणजे, किंवा तुमचं नाव जर एस वरून असेल तर ते घेऊ शकता वॉटेवर. ओके, सो खून पिके का मग एस. ओके, सो ही तुमची ट्रिक तयार झालेली आहे. खून पिके का मग एस. याला काही लॉजिक नाही आहे बट तरीही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो दॅट्स वाय हे एक छोटंसं सेंटेन्स. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की काय होतं, हां, ऑफ दिस कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन आर मेनली ऑप्टेन फ्रॉम कार्बन डायऑक्साईड आणि H2O. जर तुम्ही फोटोसिंथेसिस चॅप्टर पाहिलं असेल तर त्यामधून आपल्याला हे माहिती आहे की ऑक्सिजन हा वॉटरपासून ऑप्टेन केला जातो, किंवा नसेल पाहिला तर तुम्ही नेक्स्ट चॅप्टर तो पाहणार आहातच. तर ऑक्सिजन जो आहे तर तो वॉटरपासून ऑप्टेन केला जातो. कार्बन डायऑक्साईडपासून कार्बन आपल्याला मिळतो आणि अगेन वॉटरमधूनच आपल्याला हायड्रोजन देखील मिळणार आहे. वाईल दी अदर्स आर ॲब्झॉर्ब्ड फ्रॉम दी सॉईल ॲज मिनरल न्यूट्रियंट्स. आणि बाकी सगळे सॉईलमधून ॲब्झॉर्ब केले जातात. नेक्स्ट आहे मायक्रो छोटूशे, और याला ट्रेस एलिमेंट्स पण म्हणतात. हे खूप महत्त्वाचं आहे. याला आपण ट्रेस एलिमेंट्स देखील म्हणतो. आर निडेड इन व्हेरी स्मॉल अमाऊंट, म्हणजे 10 मिलीमोल पर किलोग्रामपेक्षा कमी अमाऊंटमध्ये आवश्यक असतात. याच्यामध्ये येतं आयरन, मॅग्नीज, कॉपर, मॉलिब्डेनम, झिंक, बोरॉन, क्लोरीन आणि निकेल. एक असं लक्षात ठेवायचं, याची एक फनी ट्रिक आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या खूप दिल की करीब अशी ट्रिक असेल. दॅट इज MOB, झिंक, मॅंगनीज, कॉपर, निकेल आणि FE. मोब म्हणजे मोबाईल. मोब म्हणजे काय, मोबाईल. झिंक म्हणजे जिंदगी. MN म्हणजे मेरी. CU म्हणजे क्यू. निकल म्हणजे निकलच, निकाल घेऊया आपण याचं, निकाल. आणि फेकू घेऊ शकता तुम्ही या ठिकाणी. ओके, सो मोबाईल, जिंदगी, मेरी, क्यू, निकाल, फेकू. तुम्ही जेव्हा दिवसभर मोबाईलवरती गेम खेळता किंवा काहीतरी टाईमपास करत असता तेव्हा तुम्हाला आई बऱ्याचदा म्हणत असेल की मोबाईल दूर ठेव, तर तेव्हा तुम्ही तिला म्हणा की मोबाईल, जिंदगी मेरी, क्यू, निकाल, फेकू. बघ, हे आपल्या रिस्कवरती, कारण हे म्हटल्यानंतर एक छान धपाटा देखील मिळू शकतो. तर ट्रिक अशी आहे की मोबाईल, जिंदगी मेरी, क्यू, निकाल, फेकू. मोब म्हणजे MO म्हणजे मॉलिब्डेन, B म्हणजे बोरॉन, ZN म्हणजे झिंक, MN म्हणजे मॅग्नीज, CU म्हणजे कॉपर, NI म्हणजे निकेल, CL म्हणजे क्लोरीन आणि FE म्हणजे आयरन. ओके, तर हे सगळे एलिमेंट्स आहेत. हे किती आहेत, एकूण 8 आहेत. सो 8 असतात मायक्रोन्यूट्रियंट्स आणि 9 असतात मॅक्रोन्यूट्रियंट्स आणि दोन्ही मिळून 17 असतात इसेन्शियल न्यूट्रियंट्स. ओके, सो ही आहे ट्रिक. स्क्रीनशॉट वगैरे हवं तर घेऊ शकता. आणि जिंदगी आपली छोटी आहे, त्याच्यामुळे आपल्याला ती खूप चांगल्या पद्धतीने जगायची आहे. सो छोटी आहे जिंदगी, दॅट्स वाय हे कसं आहेत, मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत. सो ही होती ट्रिक. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, कुठं होतो आपण, येस, ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे in addition to 17 essential elements named above, there are some beneficial elements. बेनिफिशियल एलिमेंट्स कोणते आहेत, सोडियम, सिलिकॉन, कोबाल्ट, सेलेनियम. हे खूप महत्त्वाचं आहे कारण याच्यावरती प्रश्न येतात की बेनिफिशियल एलिमेंट्स कोणते आहेत. सो बेनिफिशियल एलिमेंट्स म्हणजे काय, इसेन्शियल म्हणजे ते आवश्यक आहेत प्लांट बॉडीसाठी बट तेवढे इसेन्शियल नाही आहेत. ओके, सो त्याला आपण म्हणणार आहोत बेनिफिशियल. त्याच्यामध्ये येणार आहे सोडियम, सिलिकॉन, कोबाल्ट आणि सेलेनियम. ही 4 नावं महत्त्वाची आहेत कारण बऱ्याचदा आपण जे आवश्यक आहेत तर ते लक्षात ठेवतो बट हे यांना आपण विसरतो. तर नासिकोसे, याची ट्रिक आहे नासिकोसे म्हणजे NASICOSE. ओके, नासिकोसे असं लक्षात तुम्ही ठेवू शकता. याचं मिनिंग वगैरे काय मला माहिती नाही आहे बट जस्ट असं आहे हे नासिकोसे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे they are required by higher plants. Essential elements can also be grouped in 4 broad categories on the basis of their diverse function, and these categories are, first आहे essential elements are components of biomolecules and hence structural elements of cells. आता हे जे इसेन्शियल एलिमेंट्स असतात ते ॲज यू नो की बायोमॉलिक्युल्समध्ये येतात आणि हे स्ट्रक्चरल, आता याच्यामधले काही स्ट्रक्चरल आहेत. स्ट्रक्चरल म्हणजे काय, की जे एलिमेंटचं म्हणजे जे सेलचं स्ट्रक्चर तयार करतात. याच्यामध्ये येणार आहे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. म्हणजे जे आपलं पहिलं खून होतं CHON, खून. ओके, खून काय आहे, मॅक्रोमॉलिक्युल्समध्ये येतात. सो खून PKमधलं जे खून आहे तर ते कशामध्ये येणार आहे, स्ट्रक्चर. सो खूनचं एक छान असं स्ट्रक्चर आहे, ब्लडचं एक स्ट्रक्चर आहे छान असं. सो तुम्ही तसं लक्षात ठेवू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इसेन्शियल एलिमेंट्स दॅट आर कंपोनंट्स ऑफ एनर्जी रिलेटेड केमिकल कंपाऊंड्स इन प्लांट्स, दॅट इज मॅग्नीज इन क्लोरोफिल अँड फॉस्फरस इन ATP. म्हणजे असे काही इसेन्शियल एलिमेंट्स आहेत की जे एनर्जी तयार करण्यात हेल्प करणार आहेत.
सो क्लोरोफिलमध्ये जे आहे ते मॅग्नीज आहे आणि फॉस्फरसमध्ये जे आहे म्हणजे फॉस्फरस कोणामध्ये आहे ATPमध्ये आहे. सो तुम्ही जर फोटोसिंथेसिस चॅप्टर केला तर तुम्हाला हे बाय हार्ट झालं असेल की क्लोरोफिलमध्ये काय असतं, मॅग्नीज असतं. सो क्लोरोफिल मॅग्नीज असं लक्षात ठेवू शकता, कसंही ठेवा, कारण आय डोंट नो याची काही ट्रिक आहे का, असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता. आणि ATP म्हणजे काय, ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट. सो हे तुम्हाला आरामात फॉस्फरस आणि ATP लक्षात राहीलच. फक्त मॅग्नेटसाठी कल मग असं काहीतरी म्हणजे काहीतरी करू शकता. नेक्स्ट आहे इसेन्शियल एलिमेंट्स दॅट ॲक्टिवेट ऑर इनहिबिट एन्झाईम्स. फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम इज अन ॲक्टिवेटर फॉर बोथ रायबोलूज बायफॉस्फेट कार्बोक्सिलेस ऑक्सिजनेस म्हणजेच काय रुबिस्को आणि अँड फॉस्फोइनॉल पायरुवेट कार्बोक्सिलेस म्हणजे PEP ज्याला आपण म्हणतो पेप. ओके, पेपकेस ज्याला आपण म्हणतो पेपकेस. सो बेसिकली जे आपलं मॅग्नेशियम आहे तर ते या 2 एन्झाईम्स ॲक्टिवेटेड आहे, म्हणजे मॅग्नेशियमच्या हेल्पने हे 2 एन्झाईम्स ॲक्टिवेट होतात. पहिला आहे रुबिस्को आणि दुसरं म्हणजे आहे पेपकेस. याची पूर्ण नावं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. बोथ विच आर क्रिटिकल एन्झाईम्स इन फोटोसिंथेटिक कार्बन फिक्सेशन. सो कार्बन फिक्सेशनमध्ये हे 2 खूप महत्त्वाचे एन्झाईम्स आहेत आणि यांना ॲक्टिवेट करण्याचं काम मॅग्नेशियम करतं. मॅग्नेशियम जर ॲब्सेंट असेल तर फोटोसिंथेसिस होणं थोडंसं इम्पॉसिबल आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट आहे झिंक इज अन ॲक्टिवेटर ऑफ अल्कोहोल डिहायड्रोजनेसिस. झिंक जर नसेल तर अल्कोहोल डिहायड्रोजनेसिस ॲक्टिवेट होत नाही. सो झिंक आणि अल्कोहोल, तुम्ही पाहिलं असेल अल्कोहोल म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा दारू पितो तेव्हा तो असा गरगर फिरतो, सो तो झिंगा असं तुम्ही लक्षात ठेवू शकता, झिंक आणि अल्कोहोल. नेक्स्ट आहे MO ऑफ नायट्रोजनस ड्युरिंग नायट्रोजन मेटाबॉलिझम. सो नायट्रोजन मेटाबॉलिझममध्ये किंवा नायट्रोजनेसिसच्या दरम्यान MO म्हणजे मॉलिबेडम आवश्यक असतं. सो मोबाईल नायट्रोजन असं काहीतरी नोब असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे कॅन यू नेम अ फ्यू मोर एलिमेंट्स दॅट फॉल इन दिस चॅप्टर. ते आपण चॅप्टरच्या शेवटी वगैरे पाहूया, शेवटपर्यंत तुम्हाला अजून बरेचसे एलिमेंट्स मिळतीलच. नेक्स्ट आहे सम इसेन्शियल एलिमेंट्स कॅन अल्टर द ऑस्मोटिक पोटेन्शियल ऑफ अ सेल. पोटॅशियम प्लेस अन इम्पॉर्टंट रोल इन दी ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटा. हे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आय थिंक नाही, ट्रान्सपोर्टमध्ये तुम्ही हे पाहिलं असेल की स्टोमॅटो ओपन आणि क्लोज करण्यासाठी आपल्याला पोटॅशियमची आवश्यकता असते, कारण ॲज यू नो की हे आहे आपला स्टोमॅटल पोर, हे आहेत त्याचे गार्ड सेल्स. ओके, सो गार्ड सेल्समध्ये जेव्हा पोटॅशियमची एंट्री होते तर तेव्हा या ठिकाणी पोटॅशियम ॲज अ आयन असल्यामुळे त्याच्यासोबतच पाणी पण एंटर होतं. सो गार्ड सेल्सवरती प्रेशर आले की गार्ड सेल्स टर्जिट होतात आणि मग हे होल ओपन होतं आणि ह्याच्यामधून ट्रान्सपिरेशन होतं. सो दॅट्स वाय स्टोमॅटाचं क्लोजिंग आणि ओपनिंगसाठी पोटॅशियम खूप युजफुल आहे. सो पोटॅशियम पंप थेरी देखील दिली गेली होती. नेक्स्ट आहे यू मे रिकॉल द रोल ऑफ मिनरल्स ॲज सोल्यूट्स इन डिटर्मिनिंग दी वॉटर पोटेन्शियल ऑफ दी सेल. त्यासोबतच आपण प्रिव्हियस चॅप्टरमध्ये रोल ऑफ मिनरल्स काय आहे प्लांट बॉडीमध्ये किंवा सोल्यूट्स ॲज अ सोल्यूट म्हणून मिनरल्सचा रोल काय आहे तर ते आपण पाहिलं होतं. आय होप की तुम्हाला माहिती आहे. या चॅप्टरचा व्हिडिओ म्हणजेच आधीच्या चॅप्टरचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे. सो रोल ऑफ मॅक्रो अँड मायक्रो न्यूट्रियंट्स. Essential elements perform several functions. They participate in various metabolic processes in the plant cell, such as permeability of cell असेल, cell membrane असेल, maintenance of osmotic concentration of cell sap असेल. सेल सॅपमध्ये काय काय येतं बेसिकली, तर जेही सगळं सेलमधलं लिक्विड आहे, मग ते फूडच्या फॉर्ममध्ये असो, वॉटरच्या फॉर्ममध्ये असो, मिनरल्स असतील, हॉर्मोन्स असतील, अमायनो ॲसिड्स असतील, हे सगळं सेल सॅपमध्ये येतं. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे. बफरिंग ॲक्शन कशासाठी असते तर pH मेंटेन करण्यासाठी, प्लांट बॉडीमध्ये pH मेंटेनिंगसाठी असते. एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी अँड ॲक्ट ॲज मेजर कॉन्स्टिट्युएंट ऑफ मॅक्रोमॉलिक्युल्स अँड कोएन्झाइम्स. सो या सगळ्यांसाठी आवश्यक असतात आपले मायक्रोमॉलिक्युल्स किंवा न्यूट्रियंट्स. व्हेरियस फॉर्म्स अँड फंक्शन्स ऑफ इसेन्शियल न्यूट्रियंट एलिमेंट्स आर गिवन. सो आपण आता प्रत्येक एलिमेंट कशासाठी यूजफुल आहे, तो कोणत्या फॉर्ममध्ये प्लांट ॲब्झॉर्ब करतं हे सगळं आपण पाहणार आहोत. सो फर्स्ट आहे नायट्रोजन. सगळ्यांना माहिती आहे की नायट्रोजन खूप जास्त अमाऊंटमध्ये प्लांट बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब केला जातो आणि यासाठी नायट्रोजन फिक्सेशन नावाची एक भली मोठी सायकल देखील आहे. ती सायकल कशी होते ते तुम्हाला कळल्यानंतर हेही कळेल की नायट्रोजन कोणत्या कोणत्या फॉर्ममध्ये ॲब्झॉर्ब केले जातात. सो आता जस्ट एवढंच लक्षात ठेवा की नायट्रोजन NO3- फॉर्ममध्ये ॲब्झॉर्ब केला जातो. सोबतच काही ठिकाणी Na2- आणि NH4+ फॉर्ममध्ये देखील ॲब्झॉर्ब केला जातो, बट मोस्टली NO3- फॉर्ममध्ये ॲब्झॉर्ब केला जातो. Nitrogen is required by all parts of the plant, particularly the meristematic tissue and the metabolically active cells. का तर हे टिश्यू ग्रोईंग स्टेजमध्ये असतात आणि ग्रोथसाठी नायट्रोजन खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे जे मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह किंवा मेरिस्टेमॅटिक टिश्यूज आहेत ते ग्रोथ दाखवत असल्यामुळे यांच्यामध्ये नायट्रोजनला जास्त मागणी असते. नायट्रोजन इज वन ऑफ द मेजर कॉन्स्टिट्युएंट ऑफ प्रोटीन, न्यूक्लिक ॲसिड, व्हायटॅमिन्स, हॉर्मोन्स. ॲज यू नो की प्रोटीन म्हणजेच अमायनो ॲसिडच्या स्ट्रक्चरमध्ये NH2 प्रेझेंट असतं.
सो त्या NH2 मधलं NH2साठी नायट्रोजन खूप महत्त्वाचं आहे. न्यूक्लिक ॲसिडमध्ये पण ॲज यू नो की DNA RNAमध्ये त्या न्यूक्लिक ॲसिड्समध्ये नायट्रोजन असतं. व्हायटॅमिन्समध्ये पण नायट्रोजन खूप महत्त्वाचं आहे. हॉर्मोन्समध्ये पण नायट्रोजन असतात. सो दॅट्स वाय प्लांट बॉडीमध्ये हे सगळे महत्त्वाचे कॉन्स्टिट्युएंट्स तयार करण्यासाठी नायट्रोजन खूप महत्त्वाचं असतं. दॅट्स वाय सगळ्यात जास्त मागणी आहे नायट्रोजनला. नेक्स्ट आहे फॉस्फरस. फॉस्फरस इज ॲब्झॉर्ब्ड बाय द प्लांट फ्रॉम सॉईल इन द फॉर्म ऑफ फॉस्फेट आयन. फॉस्फेट आयन मग ते फॉस्फेट आयनमध्ये इधर ते H2PO4 निगेटिव्ह असेल किंवा HPO4 2- असेल. या कोणत्याही फॉर्ममध्ये ते बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब केलं जातं, म्हणजेच प्लांट बॉडीमध्ये. फॉस्फरस इज अ कॉन्स्टिट्युएंट ऑफ सेल मेम्ब्रान. ॲज यू नो की तुम्ही याच्या आधी पाहिलं असेल सेल स्ट्रक्चरमध्ये की सेल मेम्ब्रानमध्ये फॉस्फरस प्रेझेंट असतं. काही प्रोटीन्समध्ये देखील फॉस्फरस प्रेझेंट असतं. आणि ॲज यू नो की सगळ्याच न्यूक्लिक ॲसिडमध्ये फॉस्फेट ग्रुप हा प्रेझेंट असतो. हे देखील तुम्ही बायोमॉलिक्युल्समध्ये पाहिलं असेल. न्यूक्लिओटाइड्समध्ये फॉस्फेट ग्रुप प्रेझेंट असतो. आणि त्याच्यामुळे सोबतच फॉस्फोरायलेशन रिॲक्शनमध्ये फॉस्फोरायलेशन म्हणजे काय, तर जेव्हा आपण या ठिकाणी पाहतो की ADP इनिशियली बॉडीमध्ये प्रेझेंट असतं प्लांट बॉडीमध्ये, प्लस याच्यामध्ये एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट अटॅच होतो आणि याचं ATP तयार होतं. सो फॉर्मेशन ऑफ ATP फ्रॉम ADP याला आपण इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट याला आपण म्हणणार आहोत फॉस्फोरायलेशन. आणि हे प्लांट बॉडीमध्ये होतच असतं. ऑब्व्हियसली प्लांट बॉडीला ATPची आवश्यकता असते आणि त्याच्यामुळे फॉस्फोरायलेशन प्लांट बॉडीमध्ये होतं आणि त्यासाठी आवश्यक असतं ते म्हणजे फॉस्फरस. सो अगेन आपण हे सगळं थोडक्यात शेवटी पुन्हा एकदा रिवाईज करणार आहोत. नेक्स्ट आहे पोटॅशियम. पोटॅशियम K+ फॉर्ममध्ये म्हणजेच पोटॅशियम आयनच्या फॉर्ममध्ये ॲब्झॉर्ब केलं जातं. बेसिकली जे प्युअर मेटल्स आहेत म्हणजे पोटॅशियम असेल किंवा कॅल्शियम असेल किंवा मॅग्नेशियम असेल, हे सगळे त्यांच्या आयनच्या फॉर्ममध्येच ॲब्झॉर्ब केले जातात. इन प्लांट्स दिस इज रिक्वायर्ड इन मोर अबंडंट क्वांटिटी इन द मेरिस्टेमॅटिक टिश्यू. हे मेरिस्टेमॅटिक टिश्यू असेल, बर्ड्स असतील, लीव्ज असतील, रूट टिप्स असतील, या सगळ्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट असतं खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये. अगेन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये असो किंवा प्लांट बॉडीमध्ये असो केटाईन अनायन बॅलन्स मेंटेन ठेवण्यासाठी पण पोटॅशियम खूप युजफुल आहे. त्यासोबतच फोटोसिंथेसिसमध्ये देखील पोटॅशियम केटाईन अनायन बॅलन्स मेंटेन ठेवतो. अगेन क्लोजिंग अँड ओपनिंग ऑफ स्टोमाटा कशा पद्धतीने होतं तेही आपण पाहिलं, त्याच्यामध्येही पोटॅशियम युजफुल आहे. अगेन ॲक्टिवेशन ऑफ एन्झाईमसाठी पण पोटॅशियम युजफुल आहे. त्यासोबतच सेलची टर्जिडिटी मेंटेन ठेवणं. टर्जिडिटी कधी मेंटेन होईल, जेव्हा प्रॉपर वेने सेल म्हणजे स्टोमाटा वगैरे ओपन होईल. सो याचा अर्थ काही टर्जिडिटी सेलमध्ये मेंटेन्ड आहे. ओके, सो या सगळ्यासाठी अगेन पोटॅशियम खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे कॅल्शियम. प्लांट बॉडी ॲब्झॉर्ब्स कॅल्शियम फ्रॉम द सॉईल इन द फॉर्म ऑफ कॅल्शियम आयन्स. हे पण कॅल्शियम आयनच्या फॉर्ममध्ये ॲब्झॉर्ब केलं जातं. कॅल्शियम इज रिक्वायर्ड बाय मेरिस्टेमॅटिक अँड डिफरन्शिएटिंग टिश्यूज. ड्युरिंग सेल डिव्हिजन इट इज यूज इन द सिंथसाइज ऑफ सेल वॉल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सेल वॉलमध्ये मिडल लॅमेलामध्ये कॅल्शियम पेक्टेटपासूनच मिडल लॅमेला तयार होतो. सो दॅट्स वाय मिडल लॅमेला तयार होण्यासाठी कॅल्शियम खूप महत्त्वाचं आहे. जर ते नसेल तर पूर्ण सेलचं वॉल कमकुवत तयार होईल आणि दॅट इज नॉट युजफुल फॉर दी प्लांट. सो इट इज ऑल्सो नीडेड ड्युरिंग दी फॉर्मेशन ऑफ मायटोटिक स्पिंडल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मायटोटिक सेल डिव्हिजनमध्ये मेटाफेज दरम्यान स्पिंडल फायबर तयार होतं आणि त्या स्पिंडल फायबरच्या फॉर्मेशनमध्ये कॅल्शियम खूप महत्त्वाचं असतं. सो इट ॲक्युम्युलेट्स इन ओल्डर लिव्स. बेसिकली कॅल्शियम हे इमोबाईल एलिमेंट आहे. ते ओल्डर पार्ट्स जे असतात प्लांटचे त्याच्यामध्ये ॲक्युम्युलेट होतं. आणि बरेचसे एलिमेंट्स काय आहेत, मग ते नायट्रोजन किंवा पोटॅशियम किंवा फॉस्फरस असेल, ते काय करतात की ओल्ड प्लांट जो आहे तो सपोज की बिनकामाचा असेल, म्हणजे ते आता काय डेड पार्ट झाला असेल त्या प्लांटमधला, तर त्यामधल्या सगळे न्यूट्रियंट्स जे आहेत तर ते न्यू पार्ट्सकडे जातात, म्हणजे न्यू लिव्सकडे किंवा न्यू स्टेमकडे किंवा न्यू ब्रांचकडे वगैरे शिफ्ट होतात त्या फ्लोएम झायलेममधून. बट आपलं जे कॅल्शियम आहे तो जुन्या गोष्टीला कधीही सोडत नाही, तो ट्रान्सपोर्ट होत नाही. का ट्रान्सपोर्ट होत नाही, कारण हा स्ट्रक्चरल एलिमेंट आहे. स्ट्रक्चरल एलिमेंट कसं ट्रान्सपोर्ट होईल, पूर्ण झाडाला त्याच्यामुळे तडा वगैरे जाऊ शकतो. सो दॅट्स वाय कॅल्शियम ट्रान्सपोर्ट होत नाही अँड दॅट्स वाय कॅल्शियम इमोबाईल एलिमेंट आहे. असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की इमोबाईल कोण आहे, तर कॅल्शियम आहे. कॅल्शियमसोबतच सल्फर पण आहे, जे आपण पुढे पाहूया. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इट इज इन्वॉल्ड इन द नॉर्मल फंक्शनिंग ऑफ द सेल मेम्ब्रान. इट ॲक्टिवेट्स सर्टन एन्झाईम अँड प्लेस इम्पॉर्टंट रोल इन रेग्युलेटिंग मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. सो हे देखील बऱ्याचशा एन्झाईम्सला ॲक्टिवेट करण्याचं काम करतं. त्यासोबतच मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज रेग्युलेट करण्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. अगेन सगळे जे इसेन्शियल न्यूट्रियंट्स आहेत तर ते मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजमध्ये डायरेक्टली पार्टिसिपेट करतात. सो हे सगळ्यांसाठी लागू होऊ शकतं. नेक्स्ट आहे मॅग्नेशियम. इट इज ॲब्झॉर्ब्ड बाय प्लांट्स इन द फॉर्म ऑफ, अगेन हे डायव्हॅलंट आहे कारण हे सेकंड ग्रुपला बिलॉंग करतं. सो हे अगेन मॅग्नेशियम आयनच्या फॉर्ममध्ये ॲब्झॉर्ब केलं जातं. इट ॲक्टिवेट्स दी एन्झाईम. मगाशीच आपण पाहिलं की मॅग्नेशियम खूप इम्पॉर्टंट आहे रुबिस्कोला ॲक्टिवेट करण्यासाठी किंवा पेप्केजला ॲक्टिवेट करण्यासाठी. त्यासोबतच रेस्पिरेशनमध्ये
सिंथेसिसमध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये RNA DNAच्या सिंथेसाइजमध्ये मॅग्नेशियम खूप इम्पॉर्टंट आहे. मॅग्नेशियम इज अ कॉन्स्टिट्युएंट ऑफ द रिंग स्ट्रक्चर ऑफ क्लोरोफिल अँड हेल्प्स टू मेंटेन द रायबोझोम स्ट्रक्चर. अगेन तुम्ही जर पाहिलं असेल तर रायबोझोमचे 2 सब युनिट्स असतात. त्यांना मेंटेन करण्यासाठी किंवा त्यांना एकत्र जोडण्यासाठी मॅग्नेशियम खूप महत्त्वाचा असतो. हे आपण सगळं सेल स्ट्रक्चरमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे. त्यासोबतच मॅग्नेशियम क्लोरोफिलचं स्ट्रक्चर मेंटेन ठेवण्यासाठी पण हेल्प करतो आणि त्याच्यामध्ये तो रिंग लाईक स्ट्रक्चरमध्ये पाहायला मिळतो. सो अगेन हे इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे सल्फर. सल्फर जे आहे तर ते प्लांट बॉडीमध्ये सल्फेटच्या फॉर्ममध्ये ॲब्झॉर्ब केलं जातं म्हणजे SO4 2-. सल्फर इज प्रेझेंट इन 2 अमायनो ॲसिड दॅट इज सिस्टीन आणि मिथिओनिन. हे पण अगेन महत्त्वाचं आहे, सिस्टीन आणि मिथिओनिन. सो सिस्टीन आणि मिथिओनिन हे जे अमायनो ॲसिड्स आहेत हे आपण बायोमॉलिक्युल्समध्ये देखील पाहिलेलं होतं. तर यांच्यामध्ये सल्फर प्रेझेंट असतो. सो याला सल्फर कंटेनिंग किंवा S कंटेनिंग अमायनो ॲसिड्स असं आपण म्हणतो सिस्टेनिन आणि मिथिओनिनला. इज द मेन कॉन्स्टिट्युएंट ऑफ सेव्हरल कोएन्झाइम्स किंवा व्हायटॅमिन्स. थायामिन असेल, बायोटीन असेल, कोएन्झाइम A असेल किंवा फेरोडॉक्सिन असेल. या सगळ्यांच्यामध्ये सल्फर खूप इम्पॉर्टंट आहे. कशामध्ये? कोएन्झाइम्समध्ये. व्हायटॅमिन्समध्ये व्हायटॅमिन्सचे एक्झाम्पल्स आहेत. थायामिन असेल, बायोटीन असेल, कोएन्झाइम A असेल आणि त्यासोबतच फेरोडॉक्सिन. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे आयरन. सो प्लांट्स ऑब्टेन आयरन इन द फॉर्म ऑफ फेरिक आयन्स. हा खूप विचारला जाणारा प्रश्न आहे की कोणत्या फॉर्ममध्ये ऑब्टेन केलं जातं. फेरिक, फेरस, एक साधं आयरन असे पण ऑप्शन्स असतात. बट त्यामधलं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे फेरिक. जेवढा जास्त ऑक्सिडायझिंग नंबर असेल तेवढं प्लांट बॉडी ॲब्झॉर्ब करायला प्रेफर करते. सो Fe2+ पेक्षा Fe3+ ऑक्सिडायझिंग नंबर जास्त आहे. सो दॅट्स वाय Fe3+ला प्लांट बॉडी ॲब्झॉर्ब करते आणि त्याचं नाव आहे ते म्हणजे फेरिक. सो रिक म्हणजे 3 मराठीमध्ये आपण 3ला त्रिक वगैरे म्हणतो. सो रिक असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. फेरिक आयन्सच्या फॉर्ममध्ये प्लांट बॉडी त्याला ॲब्झॉर्ब करते. इट इज रिक्वायर्ड इन लार्जर अमाउंट्स इन कंपॅरिझन टू दी अदर मायक्रोन्यूट्रियंट्स. हे मायक्रोन्यूट्रियंट आहे. ओके. मोबाईल क्यू निकाल फेका असं आपण पाहिलं होतं. मोबाईल जिंदगी मेरी क्यू निकाल फेका. सो इथपासून काय सुरू होणार आहेत आपले मायक्रोमॉलिक्युल्स. सगळ्यात जास्त ॲबंडंट अमाऊंटमध्ये घेतला जाणारा मॅक्रोमॉलिक्यूल कोणता होता? दॅट वॉज नायट्रोजन. आणि मायक्रो कोणता आहे? दॅट इज आयरन. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इट इज अन इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट ऑफ प्रोटीन इन्वॉल्व्ड इन द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स लाईक फेरिडॉक्सिन अँड सायटोक्रोम्स. इट इज रिव्हर्सिबली ऑक्सिडाइज फ्रॉम Fe2+ टू Fe3+. म्हणजे फेरसचं फेरिकमध्ये कन्व्हर्जन रिव्हर्सिबल आहे. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत असताना याच्यामधून एक इलेक्ट्रॉन इकडे ट्रान्सफर होतो. इट ॲक्टिवेट्स कॅटलाइज एन्झाईम. हे अगेन महत्त्वाचं आहे की कॅटलाइज एन्झाईम कोण ॲक्टिवेट करतं? आयरन. इसेन्शियल फॉर द फॉर्मेशन ऑफ क्लोरोफिल. क्लोरोफिलसाठी महत्त्वाचे होते मॅग्नेशियम ॲज अ मॅक्रोन्यूट्रियंट आणि आयरन ॲज अ मायक्रोन्यूट्रियंट. ओके. सो हे कॅटलाइज एन्झाईममध्ये पाहायला मिळतात आणि हे फॉर्मेशन ऑफ क्लोरोफिलसाठी पण युजफुल आहेत. नेक्स्ट आहे मॅग्नीज अगेन मॅग्नेशियस आयनच्या फॉर्ममध्ये म्हणजेच Mn2+ फॉर्ममध्ये ॲब्झॉर्ब केलं जातं. इट ॲक्टिवेट्स मेनी एन्झाईम्स इन्वॉल्व इन फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन अँड नायट्रोजन मेटाबॉलिझम. The best defined function of manganese is in the splitting of water to liberate oxygen during photosynthesis. अगेन तुम्ही जर फोटोसिंथेसिसची प्रोसेस पाहिली असेल तर त्यामध्ये वॉटर स्प्लिट केलं जातं ऑक्सिजन बाहेर यावा यासाठी. सो मग बेसिकली जेव्हा वॉटर स्प्लिट केला जातो तेव्हा एका कॅटलिस्टची गरज असते आणि तिथे मग मॅग्नीज ॲज अ कॅटलिस्ट म्हणून वापरला जातो. जेव्हा आपण वॉटरचं कन्व्हर्जन H2O कन्व्हर्जन O2 मध्ये करणार आहोत आणि H2 याच्यामधून बाहेर H+ आयन याच्यामधून बाहेर फेकला जातो. तर या ठिकाणी मॅग्नीजचा वापर ॲज अ कॅटलाइस्ट म्हणून केला जातो. मॅग्नीज आणि क्लोरीन या ठिकाणी वापरलं जातं. ओके. सो क्लोरीनमध्ये पण आपण सेम फंक्शन पाहणार आहोत. नेक्स्ट आहे झिंक. प्लांट ऑब्टेन झिंक ॲज Zn2+. ओके. सो झिंक देखील Zn2+च्या फॉर्ममध्ये ॲब्झॉर्ब केलं जातं. इट ॲक्टिवेट्स व्हेरियस एन्झाईम्स स्पेशली कार्बोक्सिलेज. आपण अल्कोहोल डिहायड्रेशनच पाहिलं होतं. इट ऑल्सो नीडेड इन द सिंथेसिस ऑफ ऑक्सिन. ऑक्सिन एक प्लांट ग्रोथ हॉर्मोन आहे ज्याला स्टिम्युलेट करण्यासाठी किंवा जे तयार करण्यासाठी देखील झिंकचा वापर केला जातो. नेक्स्ट आहे कॉपर इज ॲब्झॉर्ब्ड अगेन इन द क्युप्रिक आयन्स. सो हे क्युप्रिक आयनच्या फॉर्ममध्ये म्हणजे Cu2+च्या फॉर्ममध्ये ॲब्झॉर्ब केलं जातं. Cu3+ नाही किंवा Cu नाही तर Cu2+च्या फॉर्ममध्येच ॲब्झॉर्ब केलं जातं. लाईक आपण पाहिलं होतं आयरन Fe3+च्या फॉर्ममध्ये ॲब्झॉर्ब केलं जातं. त्याचप्रमाणे कॉपर Cu2+च्या फॉर्ममध्ये ॲब्झॉर्ब केलं जातं. आता हे असंच का तर हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेटमध्ये ॲब्झॉर्ब केले जाते. दॅट्स वाय इट इज इसेन्शियल फॉर ओव्हरऑल मेटाबॉलिझम इन प्लांट्स लाईक आयरन. इट इज असोसिएटेड विथ सर्टन एन्झाईम्स इन्वॉल्व्ड इन रेडॉक्स रिॲक्शन अँड इज रिव्हर्सिबली ऑक्सिडाइज फ्रॉम Cu+ टू Cu2+. ओके. नेक्स्ट आहे बोरॉन. इट इज ॲब्झॉर्ब्ड ॲज BO3 3- और B4O7 2-.
बोरॉन इज रिक्वायर्ड फॉर अपटेक अँड युटिलायझेशन ऑफ कॅल्शियम. सो जर आपल्याला कॅल्शियम वापरायचं असेल तर त्यासाठी बोरॉन खूप युजफुल आहे, कारण बोरॉन त्यासाठी एक पाथ तयार करणार आहे कॅल्शियमच्या ॲब्झॉर्प्शनसाठी. सो बेसिकली ज्या ज्या ठिकाणी म्हणजे असं पाथ वगैरे तयार करायचं आहे त्यासाठी बोरॉनचा वापर केला जातो. मग ते पोलन जर्मिनेशनसाठी असो किंवा मेम्ब्रेन फंक्शनिंगसाठी असो, सेल इलॉंगेट करायचं असेल तरीही बोरॉनचा वापर केला जातो. सेल डिफरन्सिएशन असेल किंवा कार्बोहायड्रेट ट्रान्सलोकेशन असेल, या सगळ्यासाठी बोरॉनचा वापर केला जातो. नेक्स्ट आहे मॉलिब्डेनम. So plants obtain it in the form of molybdate ion, that is MoO2+. It is a component of several enzymes including nitrogenases and nitrate reductase, both of which participate in nitrogen metabolism. So nitrogenase करण्यासाठी आणि नायट्रेट रिडक्टेससाठी देखील मॉलिब्डेनमचा उपयोग केला जातो. हे खूप युजफुल आहे आणि हे खूप आवश्यक असं न्यूट्रिएंट आहे. नेक्स्ट आहे क्लोरीन. इट इज ॲब्झॉर्ब्ड इन द फॉर्म ऑफ क्लोराईड अनायन ॲज इट इज नॉन मेटल अलॉंग विथ Na+ अँड K+. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम आणि क्लोरीन यांची जोडी आहे. ज्याच्या ठिकाणी जातात ते सगळ्या ठिकाणी हे एकत्र जातात, मग ती ह्युमॅन बॉडी असो किंवा प्लांट बॉडी असो. सो क्लोरीन आयन पोटॅशियम आणि सोडियम यांच्या फॉर्ममध्ये म्हणजे यांच्यासोबत ॲब्झॉर्ब केलं जातं. इट हेल्प्स इन डिटर्मिनिंग दी सॉल्यूट कॉन्सन्ट्रेशन अँड दी अनायन कॅटायन बॅलन्स. अगेन लाईक पोटॅशियम प्रमाणेच हे देखील कॅटायन अनायन बॅलन्समध्ये देखील हेल्प करतं. इट इज इसेन्शियल फॉर वॉटर स्प्लिटिंग रिॲक्शन इन फोटोसिंथेसिस. आपण ते मगाशीच पाहिलं की ज्याच्यामधून ऑक्सिजन बाहेर पडतो विथ दी हेल्प ऑफ क्लोरीन, विथ दी हेल्प ऑफ मॅग्नीज त्याच्यामध्ये वापरलं जातं. आता नेक्स्ट आहे थर्ड पॉईंट. आता आपण या ठिकाणी सगळे इसेन्शियल एलिमेंट्स काय असतात, त्यांचं फंक्शन काय आहे, ते काय फंक्शन परफॉर्म करतात प्लांट बॉडीमध्ये, हे सगळं आता आपण पाहिलं. सो आता नेक्स्ट पार्ट हा आहे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे की डिफिशियन्सी काय, म्हणजे जर डेफिशियन्सी झाली यामधल्या एखाद्या न्यूट्रिएंटची तर त्याचा काय परिणाम होतो. सो बेसिकली वेनेवर द सप्लाय ऑफ अन इसेन्शियल एलिमेंट बिकम्स लिमिटेड. जर याचा सप्लाय लिमिटेड झाला तर प्लांटची ग्रोथ रिटार्ड होऊ शकते, म्हणजे थांबू देखील शकते. The concentration of the essential elements below which plant growth is retarded is termed as critical concentration. म्हणजे काय, सपोज की आपल्याकडे आहे पोटॅशियम आयन. पोटॅशियम आयनची आवश्यकता आहे प्लांट बॉडीसाठी, दॅट इज 10 ग्राम. ओके, म्हणजे काही सपोज करा की काही झालं तरी प्लांटला 10 ग्राम पोटॅशियम आवश्यक आहेच. जर 10 ग्रामपेक्षा जास्त झालं तरीही चालत नाही आहे, 10 ग्रामपेक्षा कमी झालं तरीही प्लांट स्वतःचं काम व्यवस्थित करू शकत नाही. सो दॅट्स वाय 10 ग्राम काय आहे, अल्टिमेट किंवा ऑप्टिमम कॉन्सन्ट्रेशन आहे कोणाचं, पोटॅशियमचं. सो याच्या खाली सपोज की जर प्लांटला 8 ग्राम किंवा 7 ग्राम जर प्लांटला पोटॅशियम मिळालं तर त्या ठिकाणी प्लांटची प्रॉपरली ग्रोथ होणार नाही, कारण रिक्वायरमेंट किती आहे, 10 ग्रामची. सो हे जे 10 ग्राम आहे याला आपण म्हणणार आहोत क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन, कारण ही ऑप्टिमम अमाऊंट आहे किंवा रिक्वायर्ड अमाऊंट आहे पोटॅशियमची. ओके, सो याच्या खाली जर कॉन्सन्ट्रेशन गेलं पोटॅशियमचं 7, 8, 6, 5, 4 तर त्या ठिकाणी प्लांटची ग्रोथ रिटार्ड होऊ शकते किंवा जे काही पोटॅशियमचं फंक्शन आहे प्लांट बॉडीमध्ये तर ते प्रॉपरली होणार नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला डेफिशियन्सी पाहायला मिळेल कोणाची, पोटॅशियमची, आणि पोटॅशियममुळे जे काही फंक्शन्स होतात त्याची. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे since each element has one or more specific structural or functional role in plants, in the absence of any particular element, plants show certain morphological changes. आता प्रत्येक एसेन्शियल एलिमेंट प्लांटसाठी आवश्यक आहेच, मग त्यामधला जर एखादा ॲब्सेंट असेल तर त्याच्या बऱ्याचशा डिफिशियन्सी, म्हणजे सपोज की फॉर एक्झाम्पल जर काय घेऊया आपण, जर प्लांटमध्ये नायट्रोजन, सल्फर हे सगळे एलिमेंट्स नसतील किंवा हे सगळे न्यूट्रिएंट्स नसतील तर प्लांटचं जो फ्लॉवरिंग पिरियड आहे किंवा प्लांटला ज्या पिरियडमध्ये फ्लॉवर्स येतात त्या पिरियडमध्ये न येतात ते थोडेसे लांबतात किंवा डिले होतात. ओके, सो डिले फ्लॉवरिंग कोणामुळे होतं, नायट्रोजनमुळे किंवा सल्फरमुळे असेल किंवा मॉलिब्डेनमुळे वगैरे असेल तर यांच्यामुळे डिले फ्लॉवरिंग होतं. सो बेसिकली जर इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आवश्यक प्रमाणामध्ये नसतील किंवा ज्या प्रमाणामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये नसतील तर मग त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी प्लांट्समध्ये डिले होऊ शकतात. सो याला हे जे मॉर्फोलॉजिकल चेंजेस आहेत याला आपण म्हणणार आहोत डेफिशियन्सी सिम्पटम्स, की ज्याच्याद्वारे आपण ठरवू शकतो की प्लांट्समध्ये लेट फ्लॉवरिंग होतं, याचा अर्थ याच्यामध्ये नायट्रोजन, सल्फर किंवा मॉलिब्डेनची कमतरता आहे. सो नेक्स्ट आहे द डेफिशियन्सी सिम्पटम्स व्हेरी फ्रॉम एलिमेंट टू एलिमेंट अँड दे डिसअपियर वेन द डेफिशियंट मिनरल न्यूट्रिएंट इज प्रोव्हाइडेड टू द प्लांट. आता डिले फ्लॉवरिंग होत असेल आणि जर आपण त्या प्लांटला प्रॉपर अमाऊंटमध्ये नायट्रोजन, सल्फर वगैरे प्रोव्हाइड केलं तर तो सिम्पटम निघून जातो आणि प्लांटला फ्लॉवर्स यायला लागतात. म्हणजे हे जे सिम्पटम्स आहेत किंवा हे जे डिले म्हणजे हे जे डिफिशियन्सी आहे तर ती ओव्हरकम केली जाऊ शकते तिथे प्रॉपर अमाऊंटमध्ये किंवा ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये तेथे न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड करून. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आगे देखो आगे. हावेवर इफ कुठे गेलं हां हावेवर इफ डेप्रिवेशन कंटिन्यूज इट मे इव्हेंच्युअली लीड टू द डेथ ऑफ द प्लांट. पण हे जर डिफिशियन्सी किंवा हे जर कमतरता जी आहे ती प्रॉपर टाईममध्ये ओव्हरकम नाही केली आणि
पूर्ण सपोज की खूप सारे दिवस किंवा खूप लॉंग टाईम जर प्लांटमध्ये नायट्रोजन कमी आहे, जर प्लांटमध्ये मॉलिब्डेनम नाही आहे, प्लांटमध्ये सल्फर नाही आहे, असे सगळे जे इसेन्शियल न्यूट्रियंट्स आहेत ते प्लांटमध्ये अवेलेबलच नाही आहेत. आणि ॲज यू नो की इसेन्शियल न्यूट्रियंट्सची कामं दुसरे कोणी करू शकत नाही, त्याला आपण रिप्लेस करू शकत नाही. सो दॅट्स वाय जर हे खूप कालावधीसाठी ॲबसेंट असेल तर प्लांट बॉडी डाय देखील होऊ शकते. सो हे प्लांटच्या जीवावरती बेतू शकतं. त्याच्यामुळे जर सिम्पटम्स पाहायला मिळायला लागले की लगेचच आपण त्यांना जे काही न्यूट्रियंट डिफिशियंट असतील ते सगळे प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके so the parts of the plant that show the deficient symptoms also depend on the mobility of the element in the plant. Again mobility वरती पण डिपेंड करतं त्या एलिमेंट्सचं. फॉर एक्झाम्पल कॅल्शियम वगैरे मोबिलिटी नाही दाखवत, बट जे पोटॅशियम आहे किंवा नायट्रोजन आहे ते मोबिलिटी दाखवतात. So for elements that are actively mobile within the plants are exported to the young developing tissues and the deficient symptoms led to appear first in the older tissue. सो फॉर एक्झाम्पल सपोज की आपल्याकडे हे एक प्लांट आहे, याचा सपोज की याचा हा एक ब्रांच जो आहे, एवढं काही छान ड्रॉइंग नाही आहे, बट सपोज करा की प्लांटचे बरेचसे ब्रांचेस आहेत आणि हे जे ब्रांच आहे हे खूप ओल्ड झाले, म्हणजे खूपच ओल्ड झालं आहे. ओके, सो मग काय केलं जातं की या ब्रांचमधले जे मोबाईल म्हणजे ॲक्टिवली मोबाईल किंवा जे असे मुवमेंट दाखवणारे एलिमेंट्स आहेत, न्यूट्रियंट्स आहेत, ते या पार्टमधून जे नवीन तयार होणारे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये जातात. का तर त्यांना ऑब्वियसली तर हे तसं हे डाय व्हायलाच लागलेलं आहे, तर त्याच्यामुळे ते न्यूट्रियंट्स काय होतात, शिफ्ट होतात. ओके, सो आता हे न्यूट्रियंट्स जेव्हा नवीन पार्ट्सकडे शिफ्ट होतील, मग त्याच्यामध्ये नायट्रोजन असेल, पोटॅशियम असेल वगैरे वगैरे, तर ऑब्वियसली ते शिफ्ट झाल्यामुळे या पार्टमध्ये डेफिशियन्सी आपल्याला पाहायला मिळेल. ओके, सो ओल्डर पार्ट्समध्ये आपल्याला डेफिशियन्सी पाहायला मिळते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फॉर एक्झाम्पल द deficiency symptoms of nitrogen, potassium, magnesium are visible first in the senescent leaves म्हणजे काय, जे ओल्ड किंवा एजिंग पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये किंवा एजिंग लीव्स आहेत त्याच्यामध्ये. इन द ओल्डर लीव्स बायोमॉलिक्यूल कंटेनिंग these elements are broken down making these elements available for the mobilizing to younger leaves. सो जे ओल्ड लीव्स आहेत त्यांच्यामधून हे सगळे एलिमेंट्स ट्रॅव्हल करतात, हम तुम्हें छोड़ के जा रहे हैं असं म्हणून जातात आणि कशामध्ये जातात, यंग प्लांट्समध्ये. ओके, यंग लीव्समध्ये. नेक्स्ट आहे द डेफिशियन्सी सिम्पटम्स टेंड टू appear first in the young tissue whenever the elements are relatively immobile and are not transported out of the mature organs. आता असेही काही पक्के मित्र असतात, लाईक कॅल्शियम असेल किंवा सल्फर असेल, जे अजिबात प्लांट बॉडीला सोडून जात नाहीत, ओल्ड पार्ट्सला सोडून जात नाहीत, आणि ते म्हणतात हम तुम्हारे साथ रहेंगे जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, असे काही काही असतात ड्रामावाले. सो ते त्यांच्यासोबतच राहतात आणि मग त्याच्यामुळे जे यंगर लीव्ज आहेत त्यांच्यामध्ये डेफिशियन्सी पाहायला मिळते. कारण ऑब्वियसली जर कॅल्शियम नाही मिळालं तर प्लांट त्याचं सेल वॉल तयार करू शकत नाही, त्याचं सेल वॉल तयार करू शकत नाही. सो या सगळ्या डेफिशियन्सी आपल्याला नवीन प्लांट्समध्ये किंवा नवीन पार्ट्समध्ये पाहायला मिळतात. सो याच्यामध्ये कोण कोण येणार आहे, सल्फर येणार आहे आणि कॅल्शियम येणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे सगळे स्ट्रक्चरल कंपोनंट्स आहेत आणि त्याच्यामुळे ते इझिली प्लांट बॉडीमधून ट्रॅव्हल नाही करत, ओल्ड पार्ट्समधून न्यू पार्ट्समध्ये नाही जात. दिस ॲस्पेक्ट ऑफ मिनरल न्यूट्रिशन ऑफ प्लांट्स इज द ग्रेट सिग्निफिकन्स अँड इम्पॉर्टन्स टू कल्चरल अँड हॉर्टिकल्चर. सो हे सगळे मिनरल न्यूट्रियन्स जे आहेत प्लांट्सचे हे खूप मोठा रोल प्ले करतात ॲग्रिकल्चरमध्ये आणि हॉर्टिकल्चरसारख्या स्ट्रीम्समध्ये किंवा कशामध्ये तरी करतात रे. ओके, नेक्स्ट आहे द काइंड ऑफ डेफिशियन्सी सिम्पटम्स शोन इन प्लांट्स इन्क्लूड क्लोरोसिस, नेक्रोसिस, स्टंटेड प्लांट ग्रोथ, प्रीमॅच्युअर फॉल ऑफ लीव्स अँड बर्ड्स अँड इनहिबिशन ऑफ सेल डिव्हिजन. सो जर त्या प्लांट्समध्ये इसेन्शियल एलिमेंट्स जर अवेलेबल नसतील, पर्टिक्युलर इसेन्शियल एलिमेंट्स, तर त्यामुळे प्लांट्समध्ये हे सगळे आजार होऊ शकतात. सो आता कोणता एलिमेंट नसल्यामुळे कोणता आजार होऊ शकतो हे आता आपण पाहणार आहोत. सो फर्स्ट आहे क्लोरोसिस. क्लोरोसिस म्हणजे काय, लॉस ऑफ क्लोरोफिल लीडिंग टू येलोईंग इन लीव्स. तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की बरेचसे लीव्स काय होतात, येल्लो होतात. ओके, सो येल्लो ते कशामुळे होतात, तर त्याच्यामधलं क्लोरोफिलचं अमाऊंट कमी होते. ॲज वी हॅव सीन की क्लोरोफिल कशामुळे तयार होतं, त्याच्यामध्ये काय काय येत होतं. सो त्याच्यामध्ये होतं मॅग्नेशियम होतं, त्यासोबतच क्लोरोफिल तयार करण्यामध्ये कोणाचा हात होता, मॅग्नेशियम होतं, झिंक होतं, मॅग्नीज होतं. सो हे सगळेचे एलिमेंट्स आहेत, हे जर नसतील प्लांटमध्ये अवेलेबल तर त्याच्यामुळे काय होणार आहे, क्लोरोफिलचा डिसीज म्हणजेच क्लोरोसिस होणार आहे. सो याच्यामध्ये कोण कोण येतं, NKMGSFEMNZNMO. सो याचं एक छानसं निमोनिक तुम्ही तयार करू शकता. माझ्याकडे सध्या कोणतंही निमोनिक अवेलेबल नाही आहे, बट जर कोणाला येत असेल तर प्लीज तुम्ही खाली सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये. सो फॉर एक्झाम्पल तुम्ही जर या ठिकाणी लक्षात ठेवायचं झालं तर तुम्ही मॅग्नेशियम, मॅग्नीज आणि झिंक इझिली लक्षात ठेवू शकता, कारण त्याचे आपण फंक्शन्स पाहिलेत. बाकी पण आय डोंट नो कसं लक्षात ठेवतात, बट तुमच्याकडे जर काही असेल ट्रिक वगैरे तर नक्की हेल्प करा.
नेक्स्ट आहे त्यासोबतच जर नेक्रोसिस वगैरे असेल किंवा याला आपण डेथ ऑफ टिश्यू म्हणतो, टिश्यूची डेथ याच्यामध्ये होते. सो हे कशामुळे होतं? ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ कॅल्शियम. ऑब्वियसली जर कॅल्शियम नसेल तर त्या ठिकाणी मिडल लॅमेला तयार होणार नाही आणि त्याच्यामुळे टिश्यूची डेथ होऊ शकते, कारण प्रोटेक्शन काहीच मिळणार नाही. नेक्स्ट आहे मॅग्नेशियम. मॅग्नेशियम पण नसेल तर त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस वगैरे होणार नाही, मेटाबॉलिझम प्रॉपरली होणार नाही. सो दॅट्स वाय मॅग्नेशियम देखील एक कारण आहे. नेक्स्ट आहे कॉपर आहे, पोटॅशियम आहे. सो हे जर सगळे नसतील, कामक कूक असं काहीतरी होऊ शकतं याचं. सो कामक कूक वगैरे हे जर नसतील हे सगळे एलिमेंट्स, तर त्याच्यापासून नेक्रोसिस होऊ शकतं, म्हणजे जे टिश्यूज प्रेझेंट आहेत प्लांटमध्ये किंवा लीफमध्ये ते डेथ होऊ शकतं त्यांची. ओके. नेक्स्ट आहे लॅक ऑर लो लेवल ऑफ NKSMO कॅन कॉज इन्हिबिशन ऑफ सेल डिव्हिजन. म्हणजे सेल डिव्हिजन नाही होणार सेलमध्ये जर N म्हणजेच नायट्रोजन, पोटॅशियम, सल्फर आणि मॉलिब्डेन ॲब्सेंट असेल तर. ओके. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर मॉलिब्डेन खूपच युजफुल आहे, कारण प्रत्येक ठिकाणी त्याचं नाव आपल्याला पाहायला मिळतं. सम एलिमेंट्स लाईक NSMO डिले फ्लावरिंग ऑफ दी प्लांट्स बिकॉज की त्याचं कॉन्सन्ट्रेशन प्लांटमध्ये कमी असतं. सो NSMO हे जर कमी असतील, म्हणजे नायट्रोजन, सल्फर आणि मॉलिब्डेन जर कमी असतील तर त्या प्लांट्समध्ये फ्लावरिंग लेट होतं. ओके. याच्या ट्रिक्स जर माहिती असेल तर प्लीज सांगा, त्या आपण पिन करू. नेक्स्ट आहे यू कॅन सी फ्रॉम द अबव दॅट द डेफिशियन्सी ऑफ एनी एलिमेंट कॅन कॉज मल्टिपल सिम्टम्स अँड दॅट द सेम सिम्टम्स मे बी कॉज्ड बाय द डेफिशियन्सी ऑफ वन ऑफ सेवरल डिफरंट एलिमेंट्स. So hence to identify the deficient elements, one has to study all the symptoms developed in the various parts of the plant and compare them with the available standard tables. So basically हे आपल्याला कसं कळलं की सोडियम नाही, कायचं नाव, नायट्रोजनचं डेफिशियन्सी आहे, त्याच्यामुळे इनिबिशन ऑफ सेल डिव्हिजन होते किंवा मॉलिब्डेन नाही आहे म्हणून डिले फ्लावरिंग होते. हे कसं कळलं? तर यासाठी आधी सगळ्यात पहिल्यांदा मॉलिब्डेनचं फंक्शन काय आहे. मग मॉलिब्डेनचं फंक्शन हे असेल तर याच्यामुळे हे जर नसेल तर कोणते डिसीजेस होऊ शकतात, मग ते खरंच होत आहेत का, हे सगळं प्रॅक्टिकली करून पाहिलं आणि त्याच्यामुळे हा सगळा डाटा आपल्याकडे सध्या आलेला आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे वी मस्ट ऑल्सो बी अवेअर दॅट डिफरंट प्लांट्स ऑल्सो रिस्पॉन्ड डिफरंटली टू द डेफिशियन्सी ऑफ द सेम एलिमेंट. सो बेसिकली जर आपण पाहिलं XYZ प्लांटमध्ये जर मॉलिब्डेन नसेल तर डिले फ्लावरिंग होते, पण ते जर दुसऱ्या एखाद्या प्लांटमध्ये मॉलिब्डेन नसूनही फ्लावर्स येत आहेत, म्हणजे याचा अर्थ काय की प्रत्येक ठिकाणी सेमच डिफिशियन्सी लागू पडेल असं काही नाही आहे. सो याच्यामध्ये चेंजेस देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात. ओके. नेक्स्ट आहे टॉक्सिसिटी ऑफ मायक्रोन्यूट्रियंट्स. आणि अजून एक गोष्ट आहे की टॉक्सिसिटी फक्त मायक्रोमध्ये होते, मॅक्रोन्यूट्रियंट्सची होत नाही. सो हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, हा बऱ्याचदा आपण इग्नोर करतो, बट इग्नोर नाही करायचं आहे. टॉक्सिसिटी फक्त मायक्रोन्यूट्रियंट्समध्ये होते, मॅक्रोन्यूट्रियंट्समध्ये होत नाही, कारण मॅक्रोन्यूट्रियंट्स कितीही झाले तरी ते प्लांटसाठी अत्यंत आवश्यक असतात. बट मायक्रोन्यूट्रियंट्सचा एक बार आहे की 10 मिलीमोल पर किलोग्रामपर्यंतच मायक्रोन्यूट्रियंट्स प्लांटमध्ये असू शकतात, त्याच्यापेक्षा जास्त ते असू शकत नाहीत. ओके. सो दॅट्स वाय हे जर जास्त झाले एक ऑप्टिमम लेवलच्या तर त्याच्यामुळे टॉक्सिसिटी आपल्याला पाहायला मिळू शकते. बेसिकली सपोज की ही आहे ऑप्टिमम लेवल प्लांट्समध्ये मायक्रोन्यूट्रियंट्स असण्याची. हे जर वाढलं तर टॉक्सिसिटी पाहायला मिळते, हे जर कमी झालं तर डेफिशियन्सी पाहायला मिळते. ओके. सो दोन्ही पण घातक आहे. वी शुड बी बॅलन्स्ड, संतुलन बना के रखना. सो द मायक्रोन्यूट्रियंट्स जे आपल्या प्लांट बॉडीमध्ये आवश्यक आहेत तर ते जर लो अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतील रिक्वायर्ड अमाऊंटपेक्षा, सो द रिक्वायरमेंट ऑफ मायक्रोन्यूट्रियंट्स इज ऑलवेज इन लो अमाऊंट while their moderate decrease cause the deficiency symptom and the moderate increase will cause the toxicity. In other words, there is a narrow range of concentration at which the elements are optimum. हे आपण आत्ताच ग्राफद्वारे पाहिलं. Any mineral ion concentration in tissue that reduces the dry weight of tissue by about 10% is considered as toxic. हे खूप महत्त्वाचं आहे. 10% असेल वगैरे किंवा टॉक्सिसिटी वगैरे हे खूप महत्त्वाचं आहे. सो बेसिकली ही लाईनच महत्त्वाची आहे की एनी मिनरल आयन कॉन्सन्ट्रेशन इन द टिश्यू की जे त्या पर्टिक्युलर टिश्यूचं ड्राय वेट 10%नी कमी करू शकतं. ओके. सपोज की आपल्याकडे आहे कुठला मॉलिब्डेन नावाचं मायक्रोन्यूट्रियंट आहे, ते जर जास्त झालं, त्याची जर अमाऊंट इन्क्रीज झाली त्या प्लांट बॉडीमध्ये, तर ते काय करू शकतं की टिश्यू जे आहेत प्लांट बॉडीमधले त्याचं ड्राय वेट 10%नी रिड्यूस करणार आहे. ओके. सो त्याचा अर्थ त्या ठिकाणी काय आहे, टॉक्सिसिटी आहे. सो सच क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन व्हेरी वाइडली अमंग दी मायक्रोन्यूट्रियंट्स. द टॉक्सिसिटी सिम्टम्स आर डिफिकल्ट टू आयडेंटिफाय. Toxicity levels for any element also vary for different plants. Many a times excess of element may inhibit the uptake of other element. सपोज की एखादा एलिमेंट जर एक्सेस अमाऊंटमध्ये असेल तर तो काय करतो, दुसरा एलिमेंट ॲब्झॉर्ब केला जाऊ नये याकडे लक्ष देतो, म्हणजे तो थोडक्यात पाय खेचतो दुसऱ्या एलिमेंटचे. त्याचं एक छान एक्झाम्पल आहे ते म्हणजे मॅग्नीज. ॲज यू नो की मॅग्नीज काय आहे, मायक्रोन्यूट्रियंट आहे. सपोज की जर मॅग्नीजचं प्रमाण त्या प्लांट बॉडीमध्ये इन्क्रीज झालं तर त्या ठिकाणी आपल्याला मॅग्नीजची टॉक्सिसिटी पाहायला मिळते. कशी पाहायला मिळते, तर आपले जे न्यूज आहेत, सपोज की या आहेत आपले न्यूज,
ड्रॉ करायचं होतं. रुको जरा. हां, हे आहे आपलं लीफ काय होतं, एक तर येलो कलरचं होतं. लीफचा कलर कसा होतो, येलो होतो. पूर्ण लीफ येलो कलरचं होतं आणि त्यासोबतच या लीफवरती ब्राऊन कलरचे स्पॉट्स यायला लागतात. ब्राऊनच आहे ना हां. त्यासोबतच या लीफवरती ब्राऊन कलरचे स्पॉट्स यायला लागतात. सो असं जर झालं तर याचा अर्थ काय की या ठिकाणी मॅग्नीजची लेवल खूप जास्त झालेली आहे. ओके, सो मॅग्नीजची लेवल जास्त झाली की एकतर प्लांटचे जे लीव्ज आहेत तर ते होतात येलो कलरचे आणि त्याच्यावरती ब्राऊन कलरचे स्पॉट्स येऊ लागतात आणि याचा अर्थ काय होतं की मॅग्नीजचं लेवल जास्त झालेले आहे. त्यासोबतच मॅग्नीज आयरन आणि मॅग्नेशियमच्या अपटेकवरती बंधनं घालतं. ओके, की मॅग्नीज जर जास्त झालं तर मॅग्नीज म्हणतं की आयरन मॅग्नेशियम तुम्ही अजिबात यायचं नाही बरं का. सो असं ते त्या ठिकाणी सांगतं आणि त्याच्यामुळे काय होतं की मॅग्नेशियम बाइंड होऊ शकत नाही एन्झाईमसोबत आणि मग सगळी कामं बिघडतात. ओके, सो त्यासोबतच मॅग्नीज ऑल्सो इनहिबिट कॅल्शियम ट्रान्सलोकेशन इन दी शूट अपिक्स. त्यासोबतच शूट ॲपेक्समध्ये कॅल्शियम जाणार नाही याची देखील काळजी मॅग्नीज घेतं. म्हणजे बेसिकली मॅग्नीज जे मोठे मॅक्रोन्यूट्रियंट्स आहेत जे प्लांट बॉडीसाठी खूप युजफुल आहेत त्यांचं ट्रान्सलोकेशन किंवा त्यांचा वापरच ते कमी करते. कोण आहे याच्यामध्ये, आयरन आहे, याच्यामध्ये आहे ते म्हणजे मॅग्नेशियम आणि थर्ड वन आहे कॅल्शियम. सो तुम्ही हे असं लक्षात ठेवू शकता. कसं, मग फेका. ओके, मग फेका म्हणजे काय की आपलं जे मॅग्नीज जे आहे ते या लोकांना आतमध्ये येऊ देत नाही आहे. सो मॅग्नीजला बाहेर काढून फेका. ओके, सो मग त्याला फेका असं आपण लक्षात ठेवू शकतो की मॅग्नीजला मग आता फेका. ओके, सो मॅग्नीजला मग फेकायचं आहे. म्हणजेच काय की मॅग्नीज या तिघांचं इनिबिशन म्हणजे या तिघांना येऊ देत नाही, या तिघांचं इनिबिशन करतो आहे. त्याच्यामुळे काय करायचं आहे, मॅग्नीजला बाहेर फेकायचं आहे. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे थस व्हॉट ॲपियर्स ॲज सिम्पटम्स ऑफ मॅग्नीज टॉक्सिसिटी मे ॲक्च्युअली बी द डेफिशियन्सी सिम्पटम ऑफ आयरन मॅग्नेशियम आणि कॅल्शियम. म्हणजेच मॅग्नीज जर जास्त झालं तर आपण म्हणतो की लीव्ज जे आहे तर ते येलो होतात आणि त्याच्यावरती ब्राऊन कलरचे स्पॉट येतात. तर हे काय येतात, कारण त्या लीफला कॅल्शियम मिळत नाही आहे, आयरन मिळत नाही आहे आणि मॅग्नेशियम मिळत नाही आहे. सो बेसिकली हे जे टॉक्सिसिटीचे सिम्पटम्स आहेत ते टॉक्सिसिटीचे नसून डेफिशियन्सीचे आहेत. कोणाची डेफिशियन्सी, मग फेकाची म्हणजेच मॅग्नेशियम, आयरन आणि काय होतं, कॅल्शियम. येस, यांची डेफिशियन्सीचे सिम्पटम्स आहेत. ओके, सो नेक्स्ट आहे मेकॅनिझम ऑफ ॲब्झॉर्प्शन ऑफ एलिमेंट्स पाहणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ जरा जास्तच मोठा झाला आहे, सॉरी फॉर दॅट. आणि थँक्यू आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल, खरंच थँक्यू. आणि आय होप की तुम्हाला ट्रिक्स किंवा जे काही मी या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल तर ते आवडलं असेल आणि आवडलं असेल तर लाईक पण करून टाका, है ना. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक. नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा, ज्याच्यामध्ये आपण खूप महत्त्वाचे टॉपिक्स कव्हर करणार आहोत, नायट्रोजन फिक्सेशन वगैरे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. बाय.